आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे तुका म्हणे सोडिल्या गाठे तुका म्हणे सोडिल्या गाठे दिले मिठे पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी विठ्ठल 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 गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. गोंधळ झाला नाही तो परमार्थच नाही. परमार्थात जेवढे गोंधळ होतात तेवढे प्रपंचात कधीही होत नाहीत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज देवाच्याकडं भगवंताकडे मागणं मागतात की हे देवा, माझ्या जीवनामध्ये तू काय कर, फक्त गोमट कर, असं तुकाराम महाराज देवाच्याकडे मागणं मागतात. श्री संत रामचंद्र महाराज घावरे यांच्या 34व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आयोजित या उत्सवाची आजच्या दिवसाची सेवा ही माझ्या वाटेला आलेली आहे. आज हा खरंच योगायोग आहे. त्याचं कारण असं आहे की इथली बरीचशी ज्येष्ठ मंडळी ही मी गुरुवर्य महाराजांच्याकडे अध्ययन करत असताना यांचा नेहमीचा परिचय आहे. हरिभक्तपरायण आदरणीय जंगले माऊली असतील, बाळासाहेब महाराज घावरे असतील आणि कांबेकर महाराजांचे नातू सच्चिदानंद महाराज कांबेकर हे या ठिकाणी आज उपस्थित आहेत. इतरही महाराज मंडळी आहेत. हा खऱ्या अर्थानं त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे, तो संगम वेगळा आणि हा संगम तिथं ज्ञानोबारायांना म्हणायचं ते वेगळं. तुम्ही तीर्थयात्रा अनंत कराल, तिने संगमावरती जाल, पण चित्त जर स्थिर नसेल तर त्या सगळ्या तीर्थयात्रा फुकट आहे. पण इथला त्रिवेणी संगम हा वेगळा आहे. इथं आल्यानंतर चित्ताची स्थिरता झाल्याशिवाय राहतच नाही. हे इथल्या जागेचं वैभव आहे. ही त्या घावरे महाराजांची पुण्य आहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवन कसं परिवर्तित होतं, जीवन कसं बदलतं, योग वासिष्ठामध्ये अतिशय सुंदर चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. योग वासिष्ठ या संबंधाने अतिशय सुंदर चिंतन करतं. योग वासिष्ठ आपल्याला असं सांगतं, नित्यम सज्जन संपर्कात विवेक उपजायते विवेक पादपस्यैव भोग मोक्ष फले स्मृतौ. योग वासिष्ठ आपल्याला असं सांगतात की नित्यम सज्जन संपर्कात, जो मनुष्य नित्य, सज्जन या शब्दाचा अर्थ आहे संत, जो मनुष्य नित्य संतांच्या संगतीमध्ये राहतो. संतांच्या संगतीमध्ये याचा अर्थ नुसतं संतांच्या बरोबर नाही असं लक्षात ठेवा. संतांच्या विचाराच्या संगतीत, संतांच्या आचाराच्या संगतीत, आचार जीवन, विचार जीवन आणि भाव जीवन या तीनही गोष्टींच्या संगतीमध्ये जर मनुष्य नुसता राहिला नित्यम सज्जन संपर्कात, त्याच्या ठिकाणी विवेक हा आपोआप निर्माण होतो. विवेक उपजायते. आणि विवेक एकदा निर्माण झाला की भोग आणि मोक्ष या दोन फलांची प्राप्ती त्याला आपोआप होते. फक्त नित्यम सज्जन संपर्कात हे महत्वाचं आहे. ज्ञानोबारायांची भाषा आपण पाहना, शंभुतेथ अंबिका, चंद्रतेथ चंद्रिका, संत तेथ विवेका, असं नाही. तो विवेक संतांच्या जवळ सापडतो. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे. संतांच्याच ठिकाणी ते वैभव आहे. लक्षात घ्या, ते वैभव आहे. अशी पुण्यभूमी. खरं म्हणजे माझ्यासारख्याला कीर्तन करावं ही माझी खरंच योग्यता नाही. सगळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी माझ्यासमोर आज बसलेली आहे. ज्येष्ठ वेगळा आणि श्रेष्ठ वेगळा बरं का.
माणूस वयानं वाढला की ज्येष्ठ होतो आणि ज्ञानानं वाढला की श्रेष्ठ होतो. विठ्ठल ज्येष्ठ वेगळा. घरातल्या मोठ्या माणसांना आपण नमस्कार करतो. का करतो? कारण ती घरात ज्येष्ठ मंडळी आहे. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा चिरोनी तयाचे नमस्कारे ती पाय, वडील म्हणून इथं आलेला वडील शब्द हा ज्येष्ठ या अर्थाने घ्या. ज्येष्ठ अर्थाने घ्या. श्रेष्ठ कुठं? ज्ञानोबऱ्यांना विचारा. तृतीय स्मृतीचे अर्थ आपणाची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे. इथं आलेला वडील शब्द हा श्रेष्ठ या अर्थाचा आहे. लक्षात घ्या. श्रेष्ठ या अर्थाचा आहे. असे आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी, माझ्यापेक्षा 4 पावसाळे आपण नक्कीच जास्त खाल्ले, बरोबर आहे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी, बहुतेक कांबेकर महाराजांनी असा विचार केला असावा की असा कोणता कीर्तनकार आहे का तो पाहिल्यानंतर अशी मोठी मंडळी समोर असले आणि त्याला असा थरकाप झाला पाहिजे, असा कोणता कीर्तनकार आहे, म्हणून त्यांनी माझी निवड केली. मला काही वेदांत कळत नाही, वेदांतचं ज्ञान नाही, शास्त्र कळत नाही, काही कळत नाही. आत्ताची माझी स्थिती कशी तुम्हाला सांगू का? वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च अशी माझी आत्ताची परिस्थिती आहे. काय बोलावं? जंगलेवाडी समोर बसलेले आहेत, ज्यांच्या समोर गुरुवारे महाराजांच्या चरणावर बसून आम्ही अध्ययन केलं, काही वेदांत शास्त्राचं धडे घेतले. अध्ययन करत असताना ज्यांनी आम्हाला जवळून पाहिलं असे माऊली आता जिथे आहेत. कांबेकर महाराज आहेत आणि गावरे महाराजांचे सगळे नातू, ही आम्ही सगळी गुरुबंधू मंडळी. ही आमच्याबरोबर शिबिराला सगळी मंडळी असायची. शिबिराला 1 महिना महाराजांचं शिबिर असायचं. ही सगळी मंडळी शिबिराला असायची. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, काही पूर्वभाग्यानं ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. यथामती आणि यथाशक्य अभंगाचं चिंतन आपणासमोर करण्याचा एक प्राथमिक प्रयत्न करते. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. तुकाराम महाराज देवाच्या जवळ उभे आहेत आणि देवाला म्हणतात, देवा तू काय कर, तू फक्त माझा गोमट कर. असं तुकाराम देवाच्याकडे मागायचं असताना काय मागावं याचं ज्ञान तुम्हाला आम्हाला पाहिजे. लक्षात, याचं ज्ञान आपल्याला पाहिजे. आपल्या समोर कोण आहे आणि आपण काय मागतो आहोत याचं ज्ञान माणसाला पाहिजे. मनुष्य केव्हा मागतो? जवळ जे आहे ते मनुष्य कधी मागत नाही. जे जवळ नाही आणि त्याची गरज आहे तर मनुष्य मागतो. जे प्राप्त आहे, नित्य प्राप्त आहे, ते मनुष्य कधी मागत नाही. पण जे अप्राप्त आहे आणि ते प्राप्त झालं तरच जीवनाचं कल्याण होणार आहे, अशी भावना निर्माण व्हावी तर मनुष्य मागणी मागत असतो. विठ्ठल ज्याच्या जीवनामध्ये ज्याला ज्या गोष्टीची गरज नाही ते मनुष्य कधी मागत नाही ना. गरज नाही ते मनुष्य मागत नाही. आमचे एक मित्र अमेरिकेला गेले 4-6 वर्ष राहिले आणि तिकडनं येताना एक बाटली घेऊन आले औषधाची बाटली घेऊन आले. आम्हाला वाडीला भेटायला हरी रामकृष्ण हरी सगळं झालं. मी म्हटलं आले का तुम्ही? हो म्हणे आलो. अमेरिकेत सगळं शिक्षण झालं, सगळे पैसे भरपूर आले, सगळं आता काय परत तिकडे जायचं नाही, आता इथेच थांबायचं. म्हटले महाराज तिथे एक औषधाची बाटली मी तुमच्याकरता घेऊन आलो. म्हटलं काय बाबा काय? म्हणे महाराज पोटदुखीवरचा रामबाण उपाय. तो काय म्हटलं? मी तर पोटदुखीवरचा रामबाण उपाय. तुम्ही महाराज लोक जिथं जाल तिथं नको तिथं एवढे खातात. तुमचं पोट बिघडण्याचे प्रसंग तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भरपूर येतात, म्हणून म्हणतात तुमच्याकरता ही औषधाची बाटली मी घेऊन आलो. तर म्हटलं बाबा रे माझं पोट दुखत नाही ना, तुम्ही प्रयोग करून पहा. त्याला म्हटलं माझं पोट जर दुखत नाही तर तुझ्या औषधाच्या बाटलीत घेऊन मी करू काय करू? ज्याची मनुष्याला गरज नाही ते मनुष्य प्राप्त झालं तरी घेत नाही, आणि ज्याची जीवनामध्ये अप्राप्ती आहे ते प्राप्त केल्याशिवाय माणूस शांत बसत नाही. विठ्ठल तुकाराम महाराज देवाच्या जवळ मागतात. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये काय कमी होतं म्हणून तुकाराम महाराज देवाकडे मागावं? तुकाराम महाराजांचा अधिकार किती मोठा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू एवढा ज्यांचा अधिकार आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काय कमी पडावं आणि देवाकडे त्यांनी मागावं? केवढा अधिकार. गाढवाचे घोडे
आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं तुकाराम महाराज म्हणतात आम्ही दृष्टी पुढे करू. दृष्टी एवढा ज्यांचा अधिकार आहे. काय झालं, ब्रह्मदेवाने 4 गाढव निर्माण केली, 4 गाढव आणि खाली अवनी तलावरती पाठवली. आता ती गाढवच गाढव काय या उकिड्यावरती जाय त्या उकिड्यावरती जाय. ब्रह्मदेवाने विचार केला काय खाली काय आधीच गाढव कमी होती काय, म्हणून आणखी वरतून ही 4 पाठवली. ब्रह्मदेवाने ठरवलं या गाढवाचं घोडं करायचं तर जमल का. धातयाही पाया पडता नुठी गतायू पंडुसुता. ब्रह्मदेवाला ते करता येणं शक्य नाही, पण तुकाराम महाराज म्हणतात ते गाढवाचं घोडं आम्ही दृष्टी पुढे करू. एवढा ज्यांचा अधिकार आहे त्यांनी देवाकडे मागावं. असं काय अवस्था प्राप्त झाली, काय जीवनामध्ये कमी झालं, का मागावं तुकाराम महाराजांनी. अहो तुकाराम महाराजांचा अभंग पहा ना. कृत कृत्य झालो कृत परिभाषा वापरतात. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुकाराम महाराज म्हणतात कृतकृत्य झालो. जी माझी जीवनामध्ये इच्छा होती ती मला मिळाली. आता माझ्या जीवनामध्ये काही मिळवायचं मला शिल्लक राहिलेलं नाही. पंचदशी आपल्याला काय सांगते. धन्योहम धन्योहम कर्तव्यम मे न किंचित धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्य संपन्नम. पंचदशी आपल्याला काय सांगते की ज्या महात्म्याच्या जीवनामध्ये ज्याला कोणत्याच प्रकारचं प्राप्तव्य आता शिल्लक राहिलेलं नाही आणि कोणत्याही प्रकारचं कर्तव्य ज्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेलं नाही, तो महात्मा जीवन जगत असला तरी तो केवळ आणि केवळ प्रारब्ध शिल्लक आहे म्हणून जीवन जगतोय. लक्षात. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्तव्य नाही आणि कोणत्याही प्रकारचं प्राप्तव्य नाही. काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही झालो पाहे रिकामा. तुकाराम महाराज म्हणतात मला कोणत्याच प्रकारचं काम आता नाही, मी आता रिकामा झालो. माणसं म्हणतात बघा रिटायर झाल्यावर आता काय मी रिटायर, आता मला काही काम रिकामा. पण एक सांगू गंमत, रिटायर झालेल्या माणसाला जेवढी कामं असतात तेवढी कामं कामावर जाणाऱ्याला सुद्धा नसतात. चिंतन करून पहा.
चिंतन करून पहा. शाळेतून मुलांना सोडायचं यांनीच, सुटल्यावर मुलांना घेऊन यायचं यांनीच, येताना भाजीपाला आणायचा यांनीच, आणलेला भाजीपाला चिरून द्यायचा. काही काही ठिकाणी असं पाहिलंय महाराज, चिरलेला भाजीपाला करायचा सुद्धा. हे कसले महाराज रिकामे, हे रिकाम पण तुकाराम महाराज नव्हते. कर्तव्य आणि प्राप्तव्य हे ज्यावेळेस मनुष्याचं संपतं त्यावेळेस समजावं ही खरी रिकामी अवस्था आहे. विठ्ठल उपनिषद आपल्याला काय परिभाषा वापरतं? आत्मानो चेत विजानीय अयम अस्मीति पुरुषः किमर्थं तस्य कामाय शरीर मनुसंजीवरेत. त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसतं. मग असं जर आहे तरीही तुकाराम महाराज का मागतात? बरं, मागणं हा दोष आहे. मागणं तुकाराम महाराज वडिलांचं नाव घेऊन सांगताना काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. तुकाराम महाराज बरी भाषा वापरतात. अरे, आमचे वाडवडिलांनी आम्हाला सांगितलं आहे की काही मागायचं नाही. भिक्षापात्र अवलंबिने, जळोचिने लाजिरवाणे, ऐसियासी नारायणे उपेक्षिते सर्वथा. तुकाराम महाराज म्हणतात त्याचा धिक्कार करा. मागणाऱ्याचं काय जीवन असतं महाराज? जो मनुष्य सतत मागतो त्याला व्यवहारामध्ये काय किंमत असते? काही नाही, काही किंमत नाही. बरं, शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की मला द्या म्हणत असताना तोंड उघडावं लागतं की नाही? मला द्या म्हणत असताना तोंड उघडावं लागतं, त्याशिवाय द्या शब्दाचा उच्चार करताच येत. काय असतं, प्रत्येक स्वर आणि प्रत्येक वर्ण याच्या उच्चाराची काही स्थानं ठरलेली आहेत. ती स्थानं टाळूचा उच्चार वरती केल्यानंतर कोणता स्वर निर्माण होतो याचं स्वतंत्र शास्त्र आहे, लक्षात घ्या. मग द्या म्हणत असताना य हा हलंत असल्यामुळे तुम्हाला वरती तोंड उघडावंच लागतं, त्याशिवाय द्या म्हणताच येत नाही. शास्त्र आपल्याला सांगतं, जो मनुष्य मला द्या असं म्हणतो, असं म्हणत असणारा मनुष्य त्याच्या देहात राहणाऱ्या 5 देवता या त्याला सोडून निघून जातात. शास्त्र आपल्याला काय सांगतं? जो मनुष्य द्या म्हणतो ना, त्या मनुष्याच्या तोंडात असलेल्या, शरीरात असलेल्या 5 देवता या निघून जातात. शास्त्र काय सांगतं? देही इति वचनम श्रुत्वा देहस्था पंचदेवता मुखम निर्गथ्य गच्छन्ति श्रीहि ह्रीहि धीहि धृतयः आणि कीर्तयः. विठ्ठल शास्त्र आपल्याला सांगतं की द्या म्हणत असताना ज्यावेळेस मनुष्य तोंड उघडतो, त्या उघडलेल्या तोंडातून 5 देवता या निघून जातात. पहिले आहे श्री, ही संपत्ती आपल्याला सोडून निघून जाते. ह्री ही लाज ही आपल्याला सोडून निघून जाते. धी ही बुद्धी ही आपल्याला सोडून निघून जाते. धृतया स्थैर्य, धैर्य आपण ज्याला म्हणतो ते धैर्य मनुष्याच्या देहातून निघून जातं. आणि सगळ्यात शेवटचं कीर्ती ही मनुष्याला सोडून निघून जाते. म्हणून द्या म्हणायचं नसतं. याचा अर्थ सप्ताहाला जर कोणी वर्गणी मागायला आले, त्यांनी जर द्या म्हटलं तर तिथं द्यायचं, तिथं शास्त्र पाजळायचं. माणसं काय करतात, आपल्याला जिथं अनुकूल असतं तिथं शास्त्राचा अर्थ आपल्याला अनुकूल असा करतात, जिथं आपल्याला अनुकूल आहे असा अर्थ शास्त्राचा करून चालत नाही. कुठं द्यावं आणि कुठं देऊ नये याचंही ज्ञान असलं पाहिजे. याचा समन्वय जीवनामध्ये साधता आला पाहिजे. दान कोणाला द्यावं याचंही शास्त्र आहे, कोणालाही दान देऊ नये. शास्त्रामध्ये ज्याला आपण दान देतो त्याचाही अधिकार सांगितलाय, लक्षात घ्या. कोणालाही दान देऊ नये. भिकारी रस्त्याने चालून त्याला तुम्ही 10 रुपये दिले, सत्पात्री अजिबात नाही. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देश काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम. कोणालाही दान देऊन चालत नाही ना, त्याचे काही नियम. म्हणून या 5 देवता, मग हे जर शास्त्र तुम्हा आम्हाला माहिती आहे तर हे शास्त्र तुकाराम महाराजांना माहित नसेल काय? माहित नसेल का? हे माहिती होतं तरी तुकाराम महाराज का मागतात? एवढ्याच करता मागतात की देव जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला भेटला तर देव भेटल्यानंतर काय मागावं हे तुम्हा आम्हाला कळावं, याच्याकरता ते मागून दाखवतात. विठ्ठल अभंगाची रचना फार गमतीशीर. तुकाराम
तुकाराम महाराज म्हणतात, आता तुम्ही कृपावंत. संतांचं पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. वर्णन करतात तुकाराम महाराज. काय या अभंगाची रचना फार गमतीशीर आहे. दुसऱ्या अंगानं या अभंगाचा जर विचार करायचा झाला तर या अभंगाची भूमिका ही तीव्र मुमुक्षूची भूमिका आहे. तीव्र मुमुक्ष या शब्दाचा अर्थ काय? ज्याच्या चित्तामध्ये आता मला मोक्ष कधी मिळेल अशी तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे त्याला म्हणायचं मुमुक्षू. आता मुमुक्षू फार कमी, आता सगळे झाले भुभुक्षू. मोक्षाची इच्छा महाराज कोणाला? सुख कोणाला पाहिजे? हात वर करा बरं. सुख सुख कोणाला पाहिजे? हात वर करा. सुख कोणालाच नको. विलक्षण. दुःख कोणाला पाहिजे? हात वर करा बरं. काय गमत? सुख आहे नाही दुःख आहे, मग काय पाहिजे? मोक्ष. बरं, प्रत्येक माणसाला सुख पाहिजे, पण कसं सुख पाहिजे? कधीही न संपणारं असं सुख पाहिजे. कधीही न संपणारं सुख प्राप्त करून घेणं याचाच अर्थ मोक्ष आहे. विठ्ठल भूमिका आहे. तो मुमुक्षू देवासमोर, तुकाराम महाराज तीव्र मुमुक्षूच्या भूमिकेतून देवाच्या समोर उभे आहेत आणि देवाला सांगत आहेत की हे देवा, मी या प्रपंचामध्ये सगळं पाहिलं, सगळं श्रवण केलं आणि सगळं श्रवण शास्त्राला अपेक्षित असं श्रवण मी केलेलं आहे. आपण श्रवण करतो पण तुमचं आमचं श्रवण हे खरं श्रवण नाही. कानाने ऐकणं याला श्रवण म्हणत नाही ना. कानाने ऐकणं याला श्रवण म्हणत नाही. ज्ञानोबऱ्यांना विचारा, ज्ञानोबऱ्या काय म्हणतात? अवधान एकले तिचे. सर्व सुखाची पात्र होईचे गोष्ट खरी, पण कधी? अवधान एकले तिचे. अवधान या शब्दाचा अर्थ अवधीयते, निश्चयते इति अवधान. श्रवण करत असताना एकाग्रतेने श्रवण केलं पाहिजे. शास्त्राची परिभाषा आपण काय, शास्त्र काय बोलतं? विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोष जयेश्चैव कथायां निश्चला मतिः एवमादि कृतं चेत् स्यात् तदा वै श्रवणे फले. शास्त्र आपल्याला सांगतं या 4 गुणांनी युक्त होऊन जर आपण श्रवण करू तर ते खरं श्रवण. पहिलं काय? विश्वासो गुरुवाक्येषु. संतांच्या वचनांवरती आपला विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे, निष्ठा पाहिजे. कारण भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ कुठा उठी. भाव पाहिजे, विश्वास पाहिजे. संत वचनांवरती विश्वास पाहिजे. संत वचनांवरती आपला विश्वास आहे का? विश्वासु गुरुवाक्येषु. पुढचं काय? विश्वासु गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना. माणसाला श्रवणाला बसलेला असताना मी या जगतातला सगळ्यात दीन आहे, अज्ञानी आहे या भावनेनं श्रवणाला बसलं पाहिजे तर श्रवणाचं फल प्राप्त होतं. लक्षात घ्या. माणसं श्रवणाला बसताना अशी बसतात, त्यांना असं वाटतं की माझ्यासारखा विद्वान या जगतामध्ये दुसरा मीच. अहो काय महाराज, एक ज्ञानेश्वरीचं पारायण केलं की त्याला असं वाटतं ज्ञानोपारायणानंतर आता मीच, मध्ये कोणीच नाही एका पारायणात. अरे एवढा परमार्थ सोपा आहे का एका पारायणात? अरे काय बरं, ते पारायण असं केलेलं असताना फळ कोणी ठेवतं का? अमुक पाया कोण पडतं, कोण काय करतं, कोण काय करतं? अरे पारायण या शब्दाचा अर्थ काय? त्या दृष्टीनं पारायण आपलं घडतं आहे का याचा माणसाने विचार केला पाहिजे ना. स्वतःला दीन समजलं पाहिजे, नम्र समजलं पाहिजे. नम्र झाला भूता शेंबूड नाकावरचा पुसता येत नाही महाराज माणसांना. आणि माणसं अशी मरवतात, काय सांगावं? काही येत नाही, काही येत नाही. अरे कोण विचारतं महाराज तुम्हाला? कोण विचारतं? कोण विचारतं? म्हणून दीनत्व भावना. विश्वास गुरु वाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोष जयेश्चैव. मनातल्या दोषांवरती विजय मिळवून श्रवणाला बसलं पाहिजे. लक्षात घ्या. मनातले दोष, मनाचे दोष किती अनंत दोष. मन पहिला आहे चंचल, दुसरा आहे चपळ. अत्यंत या चंचलतेवरती आणि या चपळतेवरती विजय मिळवून श्रवणाला बसलं तर श्रवणाचं फल प्राप्त होतं. लक्षात घ्या. तर श्रवणाचं फल. आणि कथाया निश्चला मती.
श्रवणाला बसलेलं असताना एकाग्र चित्तानं निश्चल या शब्दाचा अर्थ आहे हालचाल न करता 2 तासात 84 आसनं करणारी आपण माणसं कसं श्रवणाचं फल प्राप्त होणार मला सांगा ना. कसं होणार नाही ना. शास्त्र आपल्याला सांगतं हे 4 गुणांनी युक्त होऊन जर तुम्ही श्रवण केलं ना तर श्रवणाचं फल प्राप्त होतं, अन्यथा प्राप्त होणं शक्य नाही. विठ्ठल म्हणून श्रवण करा. श्रवण म्हणून तीव्र मुमुक्षुत्व. मुमुक्षु म्हणतो आहे की मी असं शास्त्राला अनुकूल असं श्रवण मी पूर्णपणे केलेलं आहे आणि असं श्रवण करून मला पक्क असं समजलं आहे की आता तुमच्याशिवाय कृपा करणारा कोणीही या जगतामध्ये कोणीच नाही, कोणी नाही. स्वरूप महिमेनं मला ज्ञान झालेलं आहे पण ज्ञान महिमेनं अजून मला ज्ञान झालेलं नाही. स्वरूप महिमेनं ज्ञान म्हणजे काय थोडं सांगू का वेदांत, चालेल का? मला काही येत नाही, चुकलं तर मला सांगा. स्वरूप महिमेनं ज्ञान होणं या शब्दाचा अर्थ आहे मी कीर्तनकार, मी प्रवचनकार, मी ह भ प 1008 महामंडलेश्वर, मी मृदुंगाचार्य, मृदुंग महामेरू, काय पदव्या, कूट अभंग मर्मज्ञ, मी प्राध्यापक, मी पंतप्रधान, मी नगरसेवक. हे जे सगळं ज्ञान हे स्वरूप महिमेनं ज्ञान. या ज्ञानाला कोणी विचारत नाही. काय असतं थोडं सोपं बोलू का? अजून सोपं. महाराज कीर्तनाला कोणत्या गाडीतून आले याच्यावरून कीर्तनकार श्रेष्ठ ठरत असतो. महाराजाला काय येतं त्याच्यावरून सोपं, एकदम सोपं. कोणत्या गाडीतून महाराज आले त्याच्यावरती महाराजांचं अजून सोपं बोलू का? जी गाडी महाराजांनी आणली त्या गाडीवरनं महाराजचं पाकिट ठरतं. आता याच्यापेक्षा सोपं नाही बाबा. हे जे सगळं ज्ञान आहे हे सगळं ज्ञान हे स्वरूप महिमेनं होणार. याला म्हणतात स्वरूप महिमेनं होणार. या ज्ञानाला कोणी विचारत नाही महाराज. सगळ्यांना ज्ञान आहे ना, सगळ्यांना ज्ञान आहे. या ज्ञानाला महत्व नाही. ज्ञान महिमेनं जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत ते खरं ज्ञानच नाही. विठ्ठल नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय शूद्राः. मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी व्यापारी नाही. हे जे ज्ञान आहे ना हे ज्ञान महिमेनं होणारं ज्ञान. वृत्ती प्रभाकराच्या भाषेत सांगू, जोपर्यंत ज्ञानगत प्रत्यक्ष होत नाही तोपर्यंत ते खरं ब्रह्मज्ञानच नाही. विठ्ठल तो मुमुक्ष म्हणतो आहे की मी या जगतामध्ये सगळं शास्त्र श्रवण केलं, सगळं पाहिलं, पण मी सगळं श्रवण केल्यानंतर आता माझा असा निश्चय झाला आहे की तुमच्याशिवाय माझ्यावरती कोणीही कृपा करू शकणार नाही. आता शब्द फार मजेशीर महाराज. अभंगातला आता शब्द ज्याला कळला त्याला सगळा अभंग कळला. या आता शब्दाचे फार मजेशीर अर्थ आहे. आता शब्दाचं ब्रह्मसूत्र भाष्य जर आपण अभ्यासलं त्या ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये आचार्यांनी आता शब्दाचे 3 अर्थ आपल्याला सांगितले. ब्रह्मसूत्र भाष्याचा पहिला अध्याय जर आपण पाहिला त्याच्यामध्ये 4 अध्याय आपल्याला पाहायला सापडतात. एक शब्द स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ, अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ आणि संदिग्ध ज्ञापक श्रुतीचा अर्थ या 3 प्रकाराने आचार्याने आपल्याला सांगितलं. स्पष्ट ज्ञापक या शब्दाचा अर्थ आहे शब्द आणि त्याचा अर्थ. मनुष्याला काही शब्द असे असतात शब्द पाहिला की त्याचा अर्थ कळतो. चहा म्हटला की लगेच त्याला काही तर्क लावायचं कारण चहा कोणाला प्रिय नाही महाराज? चहा सगळ्यांना प्रिय, पण चहाची चवय फार वेगवेगळी असते. सकाळचा चहा हा वेगळा असतो, दुपारचा चहा हा जरा वेगळा असतो, संध्याकाळचा चहा हा आणखी वेगळा असतो आणि गेल्यावरचा चहा तर फारच वेगळा असतो. चहा पिणं चांगलं का वाईट? चहा पिणं चांगलं का वाईट? त्याला अमृताची उपमा दिली. चहाला अमृताची उपमा दिली.
चहा हे वरतून दिसायला जरी अमृत असलं तरी आतून मात्र पूर्ण विषच आहे. लक्षात घ्या, आतून विष. चहा या शब्दाचा अर्थ करत असताना बाकी पुढे मागे काही बघावं लागत नाही. चहा म्हणजे चहा, त्याला काही वेगळा अर्थ नाही, स्पष्ट शब्द. आचार्य आपल्याला सांगतात आता आता शब्द, या आता शब्दाचा नेमका अर्थ काय करायचा. आता म्हणजे अथ शब्दाचं मराठीत रूप म्हणजे आता. अथ शब्दाचा अर्थ काय. अथ नाम साधन चतुष्टय संपत्ती नंतरम ब्रह्मविचार हा कर्तव्य, असा आचार्यांची परिभाषा आहे. साधन चतुष्टय संपत्ती नंतर ब्रह्मविचार म्हणजे अध्ययन करण्याचा अधिकारी मनुष्य होत असतो. साधन चतुष्टय संपन्न जोपर्यंत साधक होत नाही तोपर्यंत त्याला श्रवणाचा अधिकार शास्त्र आपल्याला देत नाही. लक्षात घ्या. मग आता शब्दाचे अर्थ काय करायचे. अथ म्हणजे आता, आता म्हणजे काय. आता म्हणतो की नाही, आता शब्दाचे 3 अर्थ आचार्य आपल्याला सांगतात. एक पूर्व प्रकृतापेक्षेने आता शब्दाची योजना केली जाते. एक प्रारंभ या अर्थानं आता शब्दाची योजना केली जाते आणि अनंतरीय या अर्थानं आता शब्दाची योजना केली जाते. विठ्ठल अनंतरीय या अर्थानं आता शब्दाची योजना आहे. प्रारंभ या अर्थानं, प्रारंभ म्हणजे काय, सुरुवात करायची असेल, चला आता कीर्तनाला प्रारंभ करा. आता प्रारंभ या अर्थानं शब्दाचा वापर करता येतो. पूर्व प्रकृतापेक्षेने या शब्दाचा अर्थ काय. 2 जण भाऊ असतात, दोघांची भांडणं, 4 प्रतिष्ठित माणसं येतात, त्यांना सांगतात बाबा रे, अरे तुमचा बाप भला माणूस, सगळं गाव सुधारून दिलं त्यांनी आणि तुम्ही भांडत बसला, तुम्हाला काय अक्कल बिक्कल काय आहे की नाही. अरे काय तुम्ही पूर्वी झालं गेलं सगळं गंगेला मिळालं आणि आता गुन्ह्या गोविंदानं नांदा बरं. हा आता शब्द तो वापरला, हा पूर्व प्रकृतापेक्षेने वापरला. आणि आता शब्द हा शेवटच्या अर्थानं आचार्य आपल्याला सांगतात अनंतरीय या अर्थानं आता शब्दाची योजना. अनंतरीय शब्दाचा अर्थ काय. आता हृदय हे आपुले सौफाळण्या किंवा पसरण्याची सुरुवात आपण पहा. आता विश्वात्मके देवे. आता शब्द अनंतरीय, अनंतरीय या शब्दाचा अर्थ आहे कशाच्या नंतर, याच्या नंतर. तसं इथं आलेला आता शब्द हा अनंतरीय या अर्थाचा आहे. तो तिरमुमुक्ष म्हणतो आहे की मी या प्रपंचामध्ये मला सुख मिळावं याच्याकरता फार हिंडलो, पण मला खऱ्या सुखाची प्राप्ती झाली नाही. मला असं वाटलं की प्रपंचात गेलो म्हणजे मला सुख मिळेल, हा विषय मिळाला म्हणजे मला सुख मिळेल. प्रपंचात सुख आहे का. हा मला थोडं ऐकायला कमी येतं. प्रपंच सुखरूप का दुःखरूप. दुःख बांधवडी आहे हा संसार. 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 दुःख बांधवडी आहे हा बांधवडी आहे हा संसार हे जरी खरं असलं तर या चरणाला लावलेली चाल ही मात्र खरी आहे बरं का. कारण ज्या स्वरातून ती चाल निर्माण झाली ते स्वर शाश्वत आहे, ते स्वर अनादिकालापासून आहे.
वेदातले ते शब्द आहे. म्हणून चाल ही सत्य आहे, पण शब्द मात्र दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही येथे. तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांची परिभाषा आपण पहा ना. तुकाराम महाराज भय वाटे परी न सुटे हा संसार. तुकाराम महाराजांची परिभाषा आपण, तुकाराम, अरे मला भय वाटतं बाबा, पण तरी संसार सुटत नाही. आपण रोज संसार सुखरूप आहे असं कोणाला वाटतं मला सांगा बरं. संसार सुखरूप का दुःखरूप? रोज सकाळी काकड्यामध्ये आमचा वारकरी म्हणतो की नाही, संसार दुःख मूळ, घोळून घोळून म्हणतो. रोज सकाळी काकड्यामध्ये एकदा काकडा झाला की पुन्हा कुठं दुःखामुळे ना. मग तेवढ्या पुरता फक्त दुःखामुळे. माणसाला असं वाटतं की मी हा विषय उपभोगला प्रपंचातला, संसारातला, की मला सुख मिळेल, तो विषय उपभोगला की मला सुख मिळेल. माणसाची रात्रंदिवस सुखा करता तळमळ चालू आहे, पण इच्छित सुख, प्राप्त सुख त्याच्या जीवनामध्ये आतापर्यंत त्याला मिळाले. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची फक्त केवळ आणि केवळ आशा. जन्म गेला तरी पदरात मात्र काय सुख नावाचा वस्तू ही पडली नाही. प्रपंचात सुख नाही ना. कोण म्हणता प्रपंचात सुख आहे? प्रपंचात सुख नाही. आणि कोणत्याही संतांनी प्रपंच सोडा असं सांगितलंच नाही. मला संतांचं प्रमाण दाखवा की या संतांनी प्रपंच सोडा असं सांगितलं. प्रपंच सोडा असं संतांचं म्हणणंच नाही, फक्त प्रपंचावरची आसक्ती सोडा एवढंच म्हणणं आहे. विठ्ठल हा आसक्ती शब्द फार मजेशीर आहे महाराज. आसक्ती, जो आसक्ती है लेकिन जा नहीं सकती, जो आसक्ती है लेकिन जा नहीं सकती. आसक्ती ही आशा, हे विषय, मनुष्य या विषयामध्ये इतका गुरफटला की स्वस्वरूपाचं अज्ञान त्याला कळालं. माझं खरं मी कोण आहे याचं ज्ञान त्याला झालं नाही. मनुष्याला असं वाटतं की हा विषय, तो विषय, सगळ्या प्रपंचामध्ये अमुक विषयात मला सुख मिळेल असा रात्रंदिवस प्रयत्न केला, पण खरं सुख त्याला प्राप्त झालं नाही. माणसाला असं वाटतं तारुण्यात सुख मिळेल, तारुण्यात नाही मिळालं, थोडं म्हातारं झालं की सुख मिळेल, असं वाटतं 61ला मिळेल. 61ला नाही मिळालं, अमृत महोत्सवाला केला, निदान अमृत महोत्सवाला. बरं, आपण आपले साजरे करायचे. अमृत महोत्सवाला मिळालं नाही, निदान सहस्त्रचंद्र दर्शन त्याला तरी मिळेल. बरं, निदान नाही तर निदान शताब्दीला तरी. शताब्दी होती, सगळं होतं, शेवटी 13व 14व गोड जीवन होतं. मुलं वाटण्याकरता सगळी प्रॉपर्टी वाटून घेतात. कशाचं आलं सुख महाराज? गेलं ना सगळं. सुख नावाचा तो प्रकार आहे, तो कोणाला नाही ना.
सुख देण्याकरता तत्वता शास्त्र असं आहे, सुख देण्याकरता एकतर परिपूर्ण आणि चेतन या दोन गोष्टी असाव्या लागतात. संसार हा परिपूर्णही नाही आणि संसार हा चेतनही नाही. विठ्ठल सुख तुम्हा आम्हाला मिळावं याकरता परिपूर्ण वस्तू असावी लागते आणि ती चेतन असावी लागते. संसार हा परिपूर्णही नाही आणि संसार हा चेतनही नाही. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. तुकारामांची परिभाषा आपण पहा. प्रपंच एक झाला होता, हे तो स्वरूपी मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. भगवंताची परिभाषा आपण पहा. न रूपमस्येह तथोपलभ्यते, नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. प्रपंच झालाच नाही. परिपूर्ण आणि चेतन या दोन गोष्टी जर सुखाकरता लागत असतील तर प्रपंच हा परिपूर्णही नाही आणि प्रपंच हा चेतनही नाही. लक्षात घ्या. न निरोधो, गौडपादाचार्य काय परिभाषा वापरतात? न निरोधो न चोत्पत्ती, न मुक्त, न बाधक, न साधक इत्येषा परमार्थतः. गौडपादाचार्य आपल्याला म्हणतात या जगतामध्ये केवळ आणि केवळ एकच तत्व असं आहे की ते म्हणजे परमार्थ तत्व, ते म्हणजे अध्यात्म तत्व, का तेच खरं सुख देण्यास योग्य आहे. विठ्ठल तीव्र मोक्ष म्हणतो आहे की मी प्रपंचामध्ये अनंत हिंडलो, खूप फिरलो, पण मला प्रपंचामध्ये खरं सुख मला मिळालं नाही मिळालं. मी खूप प्रयत्न केले, पण जी गोष्ट परिपूर्णच नाही, जी गोष्ट चेतन नाही, ती सुख देण्यास समर्थ असूच शकत नाही. लक्षात असू शकत नाही. म्हणून माझ्या असं पूर्ण लक्ष आलं आहे की आता तुम्ही कृपा केल्याशिवाय माझ्या जीवनाची कृतकृत्यता नाही. अभंगाचं पहिलं. आता तुम्ही कृपा भजनच ऐकावं, कीर्तन करणं थांबूनच या. गोड चाली म्हणा, सांप्रदायिक चाली. आजकाल काही चाली म्हणतात, काय त्याला थार नाही, पत्ता नाही. कशाची चाल कशाला? अर्थ आहे का महाराज? काही अर्थ नाही. तुकाराम महाराज सगळे संत महाराज असतील, कुठून ही अवदासा जन्माला घातली. काही चाली. अरे पूर्वीच्या लोकांनी, सांप्रदायिक लोकांनी अभंगाला काय चाली लावल्या आहेत. सांप्रदायिक चाली ती चाल म्हणत असताना त्या अभंगातले ते भाव प्रगट होण्याचं सामर्थ्य त्या चालींमध्ये. लक्षात. सांप्रदायिक हे सोपं काम नाही. सांप्रदायिक चाली म्हणणं किंवा संप्रदायावर अध्ययन या गोष्टी सोपे नाही. हे ज्याच्या नशिबात असतात ना त्यालाच प्राप्त होतात. इतरांचं येरा गबळाचं काम तिथं जातीचाच लागतो. जातीचा म्हणजे कसा? प्रखर, कोणताही चालत नाही, कोणताही चालत नाही.
म्हणून आता तो मुमुक्षु म्हणतो आहे की आता मला समजलं आहे की तुमच्याशिवाय माझ्या जीवनाचं कल्याण होणं शक्य नाही. म्हणून आता, कारण प्रपंचामध्ये सुख नाही, प्रपंच हा केवळ आणि केवळ दुःखाला कारण आहे. अहो, नुसता प्रपंच दुःखाला कारण नाही, प्रपंचाची नुसती कल्पना ही सुद्धा दुःखाला कारण आहे. लक्षात घ्या. अविद्या कल्पना येणे झाला जीव. कारण कल्पनेनं जर सगळं प्रपंचाची कल्पना दुःखाला कारण आहे. दृष्टांत सांगतो मी आपल्याला. अहो, एक नवरा बायकोचं जोडपं नवीन लग्न झालं, गावाकडे खेडेगावात राहणारे, ग्रामीण भागात राहणारे लग्न झालं. 8-10 दिवस गावाकडे राहिले आणि राहिल्यानंतर मुंबईला तो माणूस काम करणारा त्याने असा विचार केला की आता आपण मुंबई सारख्या शहरात जायला पाहिजे. म्हणून ते नवरा बायकोचं जोडपं दोघे जण मुंबई सारख्या शहरामध्ये राहण्याकरता म्हणून आले. आता मुंबई सारख्या शहरात राहायला आल्यानंतर मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःचं घर सोपं काम आहे का महाराज? सोपं काम नाही. 10 बाय 10ची खोली. त्या दोघांनी त्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये आपला सगळा प्रपंचाचा विस्तार सगळा मांडल्याच्या नंतर त्याला एक दिवस रात्री त्या नवऱ्याने आपल्या बायकोला सांगितलं, हे बघ, गावाकडे आपलं फार मोठं घर होतं, पण आता मुंबईत सारख्या ठिकाणी एवढं मोठं घर घेणं काय आपल्याला शक्य नाही. या 10 बाय 10च्या खोलीमध्ये आपल्याला सगळा प्रपंच भागवा लागणार. तुला काय वाटतं? ती म्हणले, माझे काहीच म्हणणं नाही, तुम्ही माझे सर्वस्व. अशा पत्नी मिळणं काही सोपं काम? तो म्हटला, काही हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं मी या जागेत मला प्रपंच नक्की भागवेल, काही चिंता करायचं कारण नाही. मग दोघे जण झोपलेले असताना एक दिवस त्यांना असं विचारलं आपल्या बायकोला, का ग म्हणे, आता आपण दोघे जण आहोत, आपल्याला ही जागा पुरती आहे, पण पुढे चालून जर आपल्याला एक मुलगा झाला तर तो कुठे झोपेल? तिनं काय विचारलं, आता आपण दोघे आहोत, जागा पुरती आहे, पण पुढे चालून जर आपल्याला एक मुलगा झाला तर तो कुठे झोपेल? ती म्हणते, कशाला चिंता करता, थोडंसं पलीकडे सारखा, दोघांच्या लहान मुलाला किती जागा लागते, दोघांच्या मध्ये तो झोपेल. काय जागा, लहान मुली एवढीशी जागा लागते. तो म्हटला, हरकत नाही, पण जर आपल्याला मुलाच्या पाठीवर जुळं झालं तर ते कुठं झोपतील? ती म्हटलं, कशाला चिंता करता, थोडंसं पलीकडे सरका, झोपतील. काय एवढ्यावर त्यांना थांबावं की नाही? तो काय म्हटला, जुळ्याच्या पाठीवर जर आणखी एक झालं तर कुठं झोपेल? ती बायको म्हटली, थोडं पलीकडे सरका म्हणून म्हटली, ते खाली पडलं आणि त्याचं कंबरड मोडलं. मला सांगा, त्याचं कंबरड जे मोडलं ते झालेल्या मुलानं मोडलं का न झालेल्या मुलानं मोडलं? न झालेली, पुढचं वाक्य बोलू का क्षमा मागून? सर्वांची क्षमा मागतो, एक वाक्य बोलतो. न झालेली तर कंबरडी मोडू शकतात, तर झालेली मी का बोललो? प्रपंच दुःखाला कारण आहे, गोष्ट खरी हो. प्रपंचाची नुसती कल्पना ही सुद्धा मनुष्याच्या दुःखाला कारण आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून तो साधक म्हणतो आहे, तो मुमुक्षु म्हणतो आहे की मी गेलो प्रपंचात, पण मला खरं सुख मिळालं नाही. आणि सरते शेवटी मी असा विचार केला की आता तुम्हीच माझ्यावरती कृपा करू शकता. तुमच्याशिवाय या जगतामध्ये उपकार करण्याचं सामर्थ्य कोणामध्येच नाही. तुमचे उपकार हे अनन्य साधारण उपकार. यद्यपि उपकाराचे प्रपंचामध्ये आपल्यावरती उपकार करतात ना, अनेक लोक आपल्यावरती उपकार करतात, अनेक लोक उपकार करतात ना. प्रपंचामध्ये एकमेकांना मदत करणं, अडचणीच्या वेळी मदत करणं हा उपकारच आहे ना. अहो, शास्त्राने याची यादी आपल्याला सांगितली. रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जनाः एते परोपकारार्थम युगे देवेन निर्मिताः. शास्त्र आपल्याला सांगतं या जगतामध्ये सूर्य निर्माण झाला कशा करता? उपकार करण्याकरता. चंद्र निर्माण झाला कशा करता? उपकार करण्याकरता. नदी निर्माण झाली कशा करता? उपकार करण्याकरता. हे मेघ येतात कशा करता? तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरता. गाईचं पंचगव्य, गाईचं काहीच वाया जात नाही. गाईचं शेण सुद्धा महाराज उपयोगाला पडतं. गाईचं पंचगव्य जर आपण सेवन केलं तर शास्त्रामध्ये असं वचन आहे. शास्त्र आपल्याला सांगतं, यत्वगस्थिगतं पापम देहे तिष्ठति मामके प्राशनात पंचगव्यस्य दहत्यग्निरिवेंधनम. शास्त्र आपल्याला सांगतं की जो मनुष्य गाईचं पंचगव्य सेवन करतो, ते सेवन केल्याच्या नंतर प्राशनात पंचगव्यस्य यत्त्वक अस्ति, त्वचा आणि हाडा मासात खेळून असलेलं जे पाप आहे ते पाप कसं जळतं? दहत्यग्नी रिवेंधनम. अग्नी किंवा इंधन हे जसं भस्मसात करून टाकतं, तसं गाईचं सेवन केलेलं पंचगव्य त्या मनुष्याच्या हाडा मासातलं पाप हे पूर्णपणे नष्ट करून टाकतं. गाईचा केवढा मोठा उपकार आहे महाराज.
किती मोठा उपकार. पंचगव्य सोपं काम नाही. हे जे सगळं निर्माण केलं हे यद्यपि सगळे उपकार आहेत, पण संतांचे उपकार हे अलौकिक उपकार आहे, लक्षात घ्या. हे व्यवहारातले उपकार हे सगळे लौकिक उपकार आहेत, पण संतांचे उपकार हे अलौकिक उपकार. म्हणून तुकाराम महाराज परिभाषा वापरतात. काय केले उपकार सांगू मी काय, आपण करी ऐसे माया, आपण करी ऐसे माया. धर्मिकाचे देखिए पाय, धर्मिकाचे देखिए पाय. दिने अक्षय भय दानगाय, मन मोनी आलो या देशा, मन मोनी आलो या देशा. दिने अक्षय भय दानगाय, मन मोनी आलो या देशा, मन मोनी आलो या देशा. केले उपकार सांगू मी काय, आपण करी ऐसे माय, धर्मेकाचे देखिए पाय, दिने अक्षय भय दानगाय. म्हणून जातीचे पाहिजे, मी का बोललो. आई वडिलांनी केलेले उपकार हे उपकार नाही महाराज. लग्न लावून देणं हा उपकार नाहीये. उपकार जरी असला तरी तो खरा उपकार नाही, लक्षात घ्या. खरा उपकार कोणता. तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. तुका महाराज परिभाषा वापरतात ना. काय सांगो आता, काय सांगो आता संतांचे उपकार. काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगो आता, काय सांगो आता संतांचे उपकार. काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविती मद निरंतर जागविती मद निरंतर जागवी. मद निरंतर जागविती, मद निरंतर जागविती, मद निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी भावे उतराई. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी भावे उतराई. हे काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी भावे उतराई. हे काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी भावे उतराई. काय सांगू आता संतांचे उपकार, मद निरंतर जागविती, मद निरंतर जागविती, मद निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, मद निरंतर जागविती, मद निरंतर जागविती, मद निरंतर जागविती. काय सांगू आता. सांगता येणं शक्य नाही हो. तुकाराम महाराजांची परिभाषा वा. तुकाराम महाराज म्हणतात काय सांगू. अरे मी सांगू शकत नाही. कारण का त्यांचे उपकारच इतके आहेत का त्याला दुसरं पर्याय नाही महाराज. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. जीवही थोडा पडतो महाराज, जीवही थोडा पडतो. आपण नैवेद्य दाखवतो आपल्याला असं वाटतं देवाला आपण विकतच घेतला का काय. साधा नैवेद्य दाखवतो आपण. तोही नैवेद्य दाखवत असताना काय भाव नसतो, नुसता दाखवतोच. देवाला जर नैवेद्य खरंच खाल्ला असता तर मला नाही वाटत आपण काय नामदेव राहिण्याची मी चिंता करू नका. आपला नैवेद्य देवाने खावा एवढा काय आपला अधिकार आहे का. काय
काय नाही ना, जीवही थोडा पडावा एवढे संतांचे आपल्यावरती उपकार आहेत ना. कृपादान केले संती कल्पांतीही, कल्पाचे कल्प जरी गेले तरी त्यांच्या उपकाराची न्यूनता कमी होणार नाही, लक्षात घ्या. म्हणून तो तीव्र मुमुक्ष म्हणतो आहे की आता तुम्हीच कृपावंत आहात, तुम्हीच आहात. कारण जीवन आपलं अज्ञान घालवण्याचं सामर्थ्य हे केवळ आणि केवळ सद्गुरूंच्याच ठिकाणी आहे, संतांच्याच ठिकाणी आहे. अन्यामध्ये हे सामर्थ्य अजिबात नाही, लक्षात घ्या. देव सुद्धा तुमचं अज्ञान घालवू शकत नाही, अज्ञान घालवू शकत नाही. म्हणून तर भगवंताची भाषा आपण पहा ना, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम न्यायेनस्तत्वदर्शिनः. भगवंत स्वतः सांगतात, अरे एवढं जर असतं तर स्वतः कृष्णचंद्र प्रभू आणि रामचंद्र प्रभू काय गेले गुरूंकडे? साक्षात कृष्ण ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेठ म्हणून तो भगवंतू असा असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, पण त्याला सुद्धा आपलं अज्ञान घालवण्याकरता संदीपनींच्या चरणात जाऊन लोटांगण घालावं लागलं, लक्षात घ्या. साक्षात प्रभू रामचंद्र यांना सुद्धा गुरूंकडे जाऊन अध्ययन करावं लागलं, सेवा करावी लागली, लक्षात घ्या. हे सामर्थ्य देवाकडे सुद्धा नाही, हे सामर्थ्य केवळ आणि केवळ सद्गुरू आणि संत यांच्याच मध्ये आहे, लक्षात घ्या. म्हणून तर उपनिषद काय भाषा वापरतं? तद्विज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत समित्पाणिहि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. याच महात्म्याच्या ठिकाणी तुमच्या जीवनातलं अज्ञान घालवण्याचं सामर्थ्य आहे, अन्यांच्या ठिकाणी हे सामर्थ्य नाही, लक्षात घ्या. म्हणून गुरु करत असताना तो श्रोत्रिय आहे का, तो ब्रह्मनिष्ठ आहे का, तो कृपाळू आहे का, याचा माणसाला अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, लक्षात घ्या. शास्त्राने गुरु करा, गुरु शिवाय ज्ञान नाही गोष्ट खरी, पण तो गुरु करत असताना तो श्रोत्रिय आहे का बाबा हे बघून बघा ना. गुरु करणं आजकाल फॅशन झाली, महाराज फॅशन झाली. त्यानं केला म्हणून मी, बाकी त्यालाही गुरु कळला नाही, तुला त्यालाच कळला नाही तेव्हा तुला काय कळायचं? सिम कार्ड जसं आपण मोबाईल बदलतो ना तसे माणसं गुरु बदलतात, सिम कार्ड सारखं. एवढं गुरुतत्व सोपं नाही ना महाराज, एवढं सोपं आहे का गुरुतत्व? अहो अज्ञान घालवणं. आणि मला एक सांगा, गुरु ज्याचं अज्ञान स्वतःच गेलेलं आहे तो शिष्याचं घालवू शकतो, ज्याचं स्वतःच गेलेलं नाही तो शिष्याचं काय घालवणार? मला सांगा ना, काय घालवणार? म्हणून श्रोत्रिय गुरु आहे का बघितलं पाहिजे, ब्रह्मनिष्ठ बघितलं पाहिजे. ब्रह्मनिष्ठ या शब्दाचा अर्थ आहे ज्या संतांची, ज्या सद्गुरूंची वृत्ती ब्रह्मस्वरूपाला अर्धा निमिष सुद्धा सोडून खाली येत नाही त्याला म्हणायचं संत, त्याला म्हणायचं सद्गुरू, लक्षात घ्या. त्यांची वृत्ती अर्धा निमिष सुद्धा ब्रह्मस्वरूपाला सोडून बाजूला राहत नाही आणि तुमची आमची वृत्ती अर्धा निमिष सुद्धा तिथपर्यंत जात नाही, एवढाच फरक आहे. विठ्ठल म्हणून संत कोणाला म्हणावं, सद्गुरू कोणाला म्हणावं? महाभारत आपल्याला सांगतं, निमिषार्धन तिष्ठन्ति वृत्तिम ब्रह्म मयीम विना. शास्त्र आपल्याला सांगतं ज्या महात्म्याची वृत्ती अर्धा निमिष सुद्धा ब्रह्मस्वरूपाला सोडून खाली येत नाही ना त्याला म्हणायचं संत, त्याला म्हणायचं सद्गुरू, लक्षात घ्या. म्हणून सद्गुरू कसे पाहिजे? श्रोत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि शेवटचं पद ते कृपाळू पाहिजे. कृपाळू म्हणजे कल्याण. हे कृपाळूचं लक्षण नाही माझं, हे भिकारपणाचं लक्षण. हे भिकारपणाचं, हे कृपाळू, याला कृपाळू म्हणत नाही. कृपाळू या शब्दाचा अर्थ आपला शिष्य ब्रह्मज्ञानानं कधी मुक्त होईल अशी ज्या सद्गुरूंच्या चित्तामध्ये तळमळ आहे, रात्रंदिवस तळमळ आहे, त्याला म्हणायचं कृपाळू, लक्षात घ्या. असे सद्गुरू आहेत का? नाही ना. आणि असे सद्गुरू जर जीवनात आले तर मात्र अज्ञान गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणून गुरु करत असताना वरपंगावरून गुरु करू नये, अंतरंगात गुरुला तपासावं आणि मग गुरु करावा, लक्षात घ्या. याच्यातही मोठी गंमत आहे. गुरु सध्या कसे, गुरूंचं राहणीमान कसं आहे याच्यावरून गुरु करतात लोक. गुरु कसे राहतात बा?
गुरूंचे काय गुरूंचे कसे विमानाने किती फिरतात गुरु गुरूंकडे कोणती गाडी आहे याच्यावरून लोक गुरु करतात. असं गुरु करू नये. याच्याने होतं काय महाराज, माणूस शेवटपर्यंत प्रयत्न करतो पण इच्छित सुख त्याच्या जीवनात पडत नाही. गुरु जर सुखी नसेल तर तुम्हाला काय सुख देणार, तो सामर्थ्य नाही ना. तुम्हाला सुखरूप बनवण्याकरता अगोदर गुरु स्वतः सुखरूप पाहिजे ना. सुखरूप कीर्तनकाराचं कीर्तन ऐकून लोक शांत होतात हो, पण कीर्तनकाराचं चित्त जर शांत असेल तर त्याला करता काय उपयोग काय त्याचा मला सांगा ना. लोक म्हणतात काय कालचं कीर्तन झालं, कीर्तनकारांनी 2 तास एकदम शांत आमचं चित्त फार शांत करून टाकलं, पण घरी गेल्यावर कीर्तनकाराचं 8 दिवस मन शांत होतं, पाकिट कमी आलं म्हणून त्याला याचा उपयोग काय, याचा उपयोग नाही, याचा उपयोग नाही ना. सामर्थ्य पाहिजे. दुसऱ्याला सुखरूप बनवण्याकरता अगोदर ते सुख स्वतः प्राप्त करून घेतलं पाहिजे, तर ते दुसऱ्याला माणूस देऊ शकतो, अन्यथा देऊ शकत नाही. लक्षात घ्या. आणि स्वतः सुखरूप बनण्याकरता तो शिष्य म्हणतो आहे की मी केवळ आणि केवळ तुम्हीच असे आहात की तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही साधू आहात, तुम्ही संत आहात आणि तुम्ही जीवलग आहात. लक्षात घ्या. कृपावंत शब्दाचा अर्थ वेगळा आहे, साधू शब्दाचा अर्थ वेगळा आहे, संत शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि जीवलग या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. लक्षात घ्या. या प्रत्येक शब्दाचा अर्थ भिन्न भिन्न आहे, भिन्न भिन्न आहे. म्हणून शब्दाचा भाव लक्षात आला पाहिजे. शब्दाचा भाव जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत शब्दामध्ये खरं काय रहस्य आहे ते कळत नाही. वर्म कळाला पाहिजे. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. वर्म एकच आहे पण ते एक वर्म नुसतं कळून चालत नाही, ते कळालेलं वर्म, त्या वर्मावरती माणूस जोपर्यंत दृढ राहत नाही तोपर्यंत अज्ञान जाणं शक्य नाही. विठ्ठल काय असतं, शब्दाचा भाव कळाला पाहिजे. एक माणूस भाव कळावायच्या नव्हता दृष्टांत. एक माणूस सकाळी सकाळी दवाखान्यामध्ये गेला. दवाखान्यात गेला, डॉक्टरनी चेक केलं, भरपूर गर्दी होती, बिचाराला भूक लागली, काय करावं म्हणून डॉक्टरचा तपास झाल्यानंतर, दवाखान्यातून निघाल्यानंतर तो भला माणूस, शिकलेला माणूस, सुशिक्षित माणूस हॉटेलमध्ये गेला जेवण करायला. भूक लागली, काय करणार, पोटभर जेवला, आधी खोट लावून जेवला. खोट लावून या शब्दाचा गुरुवारी महाराज सांगायचे, कपाळ जेवढं टणक आहे तेवढं पोट टणक होईपर्यंत खाणं, याला म्हणायचं खोट लावून जेवण. असा पोटभर जेवला आणि जेवण झाल्याच्या नंतर हात धुतले आणि हात धुतल्यानंतर ताटातले 2 चमचे आपल्या खिशामध्ये टाकले. स्वभाव असतो काहींचा, याला मी चोरी म्हणत नाही. जिथं जातील तिथलं स्मरण म्हणून काहीतरी घेऊन येतात. चोरी म्हणत नाही, याला कशाला चोरी म्हणत. आम्हाला महाराज आम्ही तुमच्या सप्ताहाला होतो बरं का, कशावरून, हा काय तुमचा टाळा आमच्याकडे. स्वभाव असतो काही, त्याला चोरी म्हणायचं कारण नाही. तो म्हटलं त्यांनी ताटातले चमचे खिशात टाकले. ते टाकत असताना नेमकं त्या हॉटेलच्या मालकाचं लक्ष त्याच्याकडं गेलं. तो हॉटेलला लागला, अरे काय चमचे काढ. तो म्हटलं काय झालं, अरे तो म्हटलं, अरे एवढं तू पोटभर जेवलास आणि खुशाल आमच्या हॉटेलमध्ये चमचे चोरतोस, तुला काही वाटतं का नाही, अरे तू चांगल्या घरातला दिसतोस ना तू. तो म्हटलं चमचे चोरले कुठं. तो काय म्हटला, चमचे चोरले कुठे, चोरी कशाला म्हणतात. एखादी गोष्ट एखाद्याला न कळत घेणं याला म्हणायचं चोरी. तो म्हटला तुमच्या डोळ्यात देखत मी घेतले, ही चोरी कशाची आली, ही चोरी नाही, ही चोरी कशी का. तो म्हटला ते मला माहिती नाही, तू आमचे चमचे दे. ती चमचे आमची इतकी उपयोगाची वस्तू आहे, इतकी उपयोगाची वस्तू आहे की बऱ्याचदा आम्ही गिऱ्हाईकांना न धुताच देतो. तो हॉटेलचा मालक काय म्हटला, ही चमचे आमची इतकी उपयोगाची वस्तू आहे की बऱ्याचदा आम्ही गिऱ्हाईकांना ती न धुताच देतो, पण तरी पण आपण तिथं आहारावरती फार गोष्टी अवलंबून आहेत. आहार शुद्ध हो, सत्व शुद्धी. भगवान कशाला बोलले आपल्याला, आहार माणसाचा सात्विक असला पाहिजे, शुद्ध असला पाहिजे. सात्विक असणं वेगळं आणि शुद्ध असणं हे वेगळं. लक्षात घ्या. बाहेरचा आहार सात्विकही नसतो आणि शुद्धही नसतो. शास्त्र तर आपल्याला असं सांगतं, एक तर माणसानं आपल्या पत्नीच्या हातचं जेवावं, नाहीतर मातेच्या हातचं जेवावं. अन्यांच्या हातचं माणसानं काही घेऊ नये असं शास्त्राचा संकेत आहे. आणि आजही हा नियम जी महात्मे पाळतात त्यांचं जीवन हे अलौकिक अशा स्वरूपाचं आहे.
हे पाळणं सोपं नाही. अहो जिलबी असली तर आपल्या तोंडाला पाणी सुटतं महाराज. जिलबीचा वास जरी आला तरी समोर नको येऊ ना. नुसती त्या गाड्यावरनं गाडी आपली जाऊ द्या, माणसं म्हणतात काय वास आला हो. आणि काय आपण सोपं नाही, सोपं नाही महाराज, सोपं नाही. आणि असे महात्मे आज जगतामध्ये आहे म्हणून हे जग चालत आहे, लक्षात घ्या. अशी महात्मे आजही या जगतामध्ये आहेत. गुरुवर्य साखरे महाराज यांचं जीवन आपण पहा. आजही महाराज बाहेर अन्नाचा कणही घेत, पाणी सुद्धा प्यायचं असेल तर कुठं वाहतं पाणी आहे तेच पाणी पितात. बिस्लरी ॲक्वागार्ड हे असं नाही. व्रतस्थ जीवन ज्याला म्हणतात ना, ते व्रत पाळणं हे सोपं काम नाही. बोले तैसा चाले चाले म्हणून त्यांची वंदावी पावले. याच्यापैकी बोले तैसा अजिबात न चाले तरी आपल्याला असं वाटतं की आपले पाय व्हावे, आपली पाद्यपूजा व्हावी. का म्हणून व्हावी, का म्हणून होत नाही, सोपं नाही. व्रतानं जगणं सोपं काम नाही महाराज. तो माणूस म्हटला, अरे काय तुला काय वाटतं की नाही, खुशाल तू चमचे चोरलेस, काय तुला वाट, अरे तू सुशिक्षित माणसासारखा दिसतो, चांगले सूट बूट घातलेल्या माणसाने खुशाल तू हॉटेलमध्ये चमचे चोरतोस. बरं तू खाल्लेल्या अन्नाचे पूर्ण पैसे दिलेस, जेवढा जेवढा तेवढे पैसे तू दिलेस आणि चमचे चोरतोस, काय तुला म्हणायचं, काय तुला वाटतं का नाही. तो म्हटलं, हे बघा माझ्याशी वाद घालत बसू नका, मी चमचे का चोरले हे माझ्या डॉक्टरला विचारा. तो काय म्हटला, चमचे का चोरले हे मला विचारू नका, माझ्या डॉक्टरला विचार. तो म्हणतात, चमचे चोरले तू आणि विचारा म्हणतो डॉक्टरला, त्यात काय संबंध, काय संबंध. तो म्हणतो थांबा, खिशातून औषधाची बाटली काढतो. त्या औषधाच्या बाटलीवर लिहिलेलं असतं, जेवणानंतर 2 चमचे जेवणानंतर 2 चमचे घेणे गोष्ट खरी, पण ते 2 चमचे ताटातले घेणे का औषधाच्या बाटलीतलं औषध 2 चमचे घेणे हे कळालं पाहिजे. विठ्ठल तसंच आता केव्हा हे सगळं झाल्याच्या नंतर मग आता, आणि तुम्ही कृपावंत आहात. कृपावंत या शब्दाचा अर्थ तुम्हीच माझं अज्ञान घालवू शकता. कृपा आणि दया हे दोनही शब्द भिन्न भिन्न आहे, लक्षात घ्या. कृपा वेगळी असते आणि दया ही वेगळी असते, लक्षात घ्या. कृपा वेगळी आणि दया वेगळी. कृपेमध्ये एका वाक्यात सांगायचं झालं तर कृपेमध्ये आनंदाबाबतीचं प्राबल्य असतं आणि दयेमध्ये सामर्थ्याचं प्राबल्य असतं. विठ्ठल तुम्ही कृपावंत आहात. तुम्ही आनंद देण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ आनंदाबाबती ही अवस्था जीवनामध्ये प्राप्त होणे सगळ्यात श्रेष्ठ असं प्रकारचं वैभव आहे, लक्षात घ्या. हे सामर्थ्य केवळ आणि केवळ तो मोक्ष म्हणतो आहे की आता तुम्हीच कृपावंत आहात, दुसरं कोणी नाही, तुम्हीच आहात. तुम्ही उपदेश करत असताना कैवल्य कनकाची या दाना जो न कडसे थोरासाना. तुम्ही उपदेश करत असताना गुन्हा दोषवान आहे का गुणवान आहे, दोषी आहे का अदोषी आहे, याचा अधिकार आहे का नाही हे तुम्ही काही बघत नाही. अधिकार पाहता आणि तुम्ही मात्र कैवल्य कनकाची या दाना, कैवल्यासारखं पवित्र दान तुम्ही आमच्या पदरामध्ये टाकतात, म्हणून तुम्ही कृपावंत आहात, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही कृपावंत आहात.
कारण कैवल्यासारखं पवित्र दान देण्याचं सामर्थ्य हे जर त्यांच्यामध्ये आहे तर ते खरे दाते आहेत. लक्षात घ्या. नुसते आडण्यावाचे दाते चालत नाही. खरा दाता असावा लागतो. खरा दाता. संत इतके उदार आहेत, इतके उदार आहेत का ते आपले सर्वस्व शिष्याला देतात. लक्षात घ्या. आपणासारखे करती तात्काळ. इतका संतांचा वैभव आहे, इतका वैभव आहे. आपणासारखे एखादा गुरु शिष्य कधी आपल्यासारखा होईल याच्यासारखी झटत असतो. लक्षात घ्या. झटत असतो. आत्ताचे गुरु त्याच्याकरता झटत नाही. आत्ताचे गुरु कधी हा मला एखादा बोलू का एखादी पेटी मला कधी पटकन आणून दिली याच्यासारखा झटतात. याच्याकरता झटतात. हे कृपेचं लक्षण नाही, हे कशाचंच लक्षण नाही. हे लक्षण नाही. कृपावंत आहात, साधू आहात आणि संत आहात. लक्षात घ्या. साधू वेगळा आणि संत वेगळा. जो साधू असतो तो संत असतोच असतो असं सांगता येत नाही, पण जो संत असतो तो साधू असतोच असतो. विठ्ठल म्हणून तुम्ही साधू आहात. साधू या एका वाक्यात अर्थ सांगू का? काम क्रोधादी षड विकारांना ज्यानं अधू केला आहे त्याला म्हणायचं साधू, आणि या सहाही विकारांचा ज्यानं अंत केला आहे त्याला म्हणायचं संत. विठ्ठल म्हणून तुम्ही साधूही आहात आणि तुम्ही संतही आहात. आणि अजून तुम्ही कसे आहात तर तुम्ही जीवलग आहात. जीवलग आहात. जीवलग म्हणजे सुदामा आणि भगवंताची मैत्री कशी होती? जीवलगाची मैत्री. ज्यावेळेस सुदामदेव द्वारकेमध्ये आले त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्माला हे कानावर पडल्या पडल्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेगानं धावत गेला ते कशामुळे गेला? जीवलगपणामुळे गेला. लक्षात घ्या. जीवलगपणामुळे गेला. सुदाम्याचे पाय धुत असताना भगवंताचे डोळ्यातून आसव पडत होते. हे कशामुळे पडत होते? जीवलगपणामुळे पडत होते. लक्षात घ्या. याला म्हणायचं जीवलग. याला म्हणायचं जीवलग. एखादा शिष्य जर चुकत असेल तर गुरूंना दुःख वाटतं आणि त्याच्याकरता गुरु सतत प्रयत्न करतात कारण ते जीवलग आहात. म्हणून तो तीव्र मुमुक्षु म्हणतो आहे का तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही साधू आहात आणि तुम्ही संत आहात. म्हणून माझ्या जीवनामध्ये तुम्ही काय करा? अभंगाचं दुसरं गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. हे सगळं वैभव हे रामचंद्र बाबा यांचं आहे. परंपरा निर्माण करणं हे फार सोपं असतं, निर्माण झालेली परंपरा टिकवणं हे अवघड असतं.
आणि ती परंपरा टिकवण्याकरता त्या महापुरुषाची कृपा असावी लागते, कृपावंत. त्याशिवाय ती परंपरा टिकत नाही. लक्षात घ्या. गुरुवारी महाराज नेहमी सांगतात, मंदिर बांधणं सोपं आहे, पण त्या मंदिरात असलेल्या देवाची पूजा होणं रोज हे फार अवघड असतं, फार अवघड. आजही तेवढ्याच समर्थतेने ही परंपरा आज 2दा-3दा वाजवणारे बदलले. अहो, एक वाजवणारा मिळत नाही महाराज. इतकी वेळ एक चाल रे बाबा, चाल रे बाबा. आणि जर हरिपाठ होईपर्यंत वाजव रे बाबा, तोय मकड तोय नाही. अरे हरिपाठ होईपर्यंत चाल बाबा, कीर्तन होईपर्यंत वाज. पण आज हे वैभव हे संतांच्या कृपेचं वैभव असतं. त्यांच्या कृपेचं वैभव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी देवाची स्तुती केली. कारण काहीतरी मागण्याकरता स्तुती करावी लागते, तोपर्यंत तो देव प्रसन्न होत नाही. म्हणून पहिल्या चरणामध्ये संतांची स्तुती आहे. कृपावंत, साधू, संत, जीवलक एवढे तुम्ही असल्यामुळे तुम्ही काय करा, गोमटे ते करा माझे. माझं फक्त तुम्ही गोमट करा. गोमट म्हणजे काय हे मला माहिती नाही. गोमट म्हणजे काय मला माहिती नाही. तुम्ही कराल ते माझ्या दृष्टीनं गोमट असेल. तुम्ही कराल ते गोमट. संत आपल्या जीवनामध्ये जे करतील ते चांगलंच करतील ना, बरोबर की नाही. संत कधी आपलं वाईट करतील का? नाही ना. गोमट या शब्दाचा अर्थ बरं. आता गोमट ही संकल्पना सापेक्ष संकल्पना आहे. प्रत्येकाचं गोमट हे वेगवेगळं असतं. काहींना असं वाटतं लग्न झालं बरं झालं, लग्न झालं बरं झालं, 4 मजली इमारत बांधली बरं झालं. आता काही माझ्या जीवनामध्ये काही मला करायचं शिकलं. प्रत्येकाचं गोमटेपण हे वेगळं असतं. पण आपल्या जीवनातलं गोमटेपण आपण ठरवण्यापेक्षा संतांना ते ठरवण्याचा अधिकार दिला तर आपल्या जीवनाची खरी धन्यता आहे. विठ्ठल आपण ठरवू नये, हे संतांवरती सोडून द्यावं. अहो, स्वतः जगद्गुरु शंकराचार्यांची परिभाषा आपण पहा ना. ज्यांनी अध्यास भाष्य निर्माण केलं ते जगद्गुरु शंकराचार्य काय परिभाषा वापरतात? मत्समः पातके नास्ति पापघ्नेत्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु. ज्यांचा साक्षात शंकरम शंकराचार्यम असा ज्यांचा अधिकार आहे असे जगद्गुरु शंकराचार्य काय परिभाषा वापरतात? मत्समः पातके नास्ति. ते आचार्य परिभाषा वापरतात की माझ्यासारखा नास्तिक, माझ्यासारखा पापी मनुष्य या जगताच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. मत्समः पातके नास्ति पापघ्नेत्वत्समानहि. आणि अशा पापी माणसाचं पाप निवारण करण्याकरता तुझ्यासारखी समर्थ दुसरी कोणीही नाही. म्हणून हे माते, तू माझ्या जीवनामध्ये काय कर? यथा योग्यम तथा कुरु. तुला माझ्या बाबतीत जे योग्य असेल ते तू कर. याला म्हणायचं गोमटेपण. लक्षात घ्या. गोमट काय असतं? एक बाई त्या सीझन मध्ये खेडेगावात ग्रामीण भागात त्या फळं विकणाऱ्या बायका असतात. ते टोपल्यामध्ये आंब्याच्या सीझनमध्ये आंबे, बोराच्या सीझनमध्ये बोर असं घेऊन त्या बायका घरोघरी खेड्यापाड्यात फिरत असतात. एक बोरावाली बाई नेहमी त्या गावात जायची. बोर विकणारी बाई ती बोर विकायला आपल्या गावामध्ये गेली आणि नेहमीचं परिचयाचं घर तिथे गेली. उन्हाची वेळ होती. ती बाई गेली. अगं बाई बोरं घे ग. ती म्हणे अगं बस, तुझे बोरं मी घेते, तू बस, तू पाणी पी, हे कर ते कर. तिने त्याला पाणी पिणे दिलं आणि पाणी पित असताना तेवढ्याच त्या घरातला एक लहान 4-5 वर्षाचं पोरग पळत तिच्या समोरून गेलं. ती बोरवाली बाई म्हणाली, का ग तुझा पिंट्या फार मोठा झाला. ती म्हणते हा आता 4-5 वर्ष आले मोठा झाला. मग त्यानं त्या पिंट्याला त्या बाईनं बोलवलं, जवळ त्याला अंजारलं गोंजारलं, त्याचं सगळं काही केलं. त्याला म्हणलं अरे पिंट्या, हे बोरं बघ तुझ्याकरता टोपली भरून बोरं आणले, तुला पाहिजे तेवढे तू बोरं, तुला पाहिजे तेवढे घे, मी तुला काही म्हणणार नाही. तो 4-5 वर्षाचा पोरग तो म्हटलं मला बोरं नको, मला बोरं नको, तुमचे बोरं तुम्हाला, मला बोरं अजिबात नको. ती बाई म्हणाली अरे बाबा तुझ्याकरताच आणले, तुला पाहिजे तेवढे घे ना. तुला विचारायचं कारण नाही, तुला जेवढे बोरं पाहिजे ना तू तेवढे घे, तुला मी काही म्हणणार नाही. तो म्हणाला मला बोरं नकोत ना, पण तुम्ही गज टोपलं भरून देता पण मला नको ना, तुम्ही घेऊन काय करता. ती आई म्हणाली अरे एवढ्या त्या मावशी तुला म्हणतायत तर घे. तो म्हटला मला बोरं नको, मी माझ्या हाताने बोरं घेणार नाही.
त्या आईला कमाल वाटली, काय पोरावरती संस्कार आहे. आईला कमाल वाटली, काय पोरावरती संस्कार आहे, कोणाच्या गोष्टीला अजिबात हात लावत नाही, काय बाळ सगुण गुणाचे, काय दृष्ट काढावी, एवढं चांगलं पोरग, मी तर असे काय संस्कार, पण ठीक आहे, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, तू काही घेऊ नको. मग शेवटी काय केलं, त्या बोरावाल्या बाईने तिच्या हातात मूठभर बोरं भरले आणि त्याच्यात त्याला दिले आणि बोरावाली बाई निघून गेली. ताईने विचारलं, का रे एवढी ती बाई प्रेमाने तुला म्हणत होती बोरं घे, तू काय, तुला बोरं नको होती का? तो म्हटला, मला बोरं हवीच होती. तो काय म्हटला, मला बोरं हवीच होती. मग ती आई म्हटली, तू काय नको नको नको, अरे तुला तिच्या एवढा अधिकार तिने दिला, सगळं टोपलं तुझ्या समोर ठेवलं, तू काय घेतले नाहीस? तो म्हटला, आई मी जर माझ्या हाताने बोरं घेतले असते तर माझ्या हातात 2च बोरं आले असते. तिच्या हाताने बोरं घेतल्यामुळे माझा शर्टचा खिसाही भरला, पॅन्टचे खिसेही भरले आणि अजून हातात शिल्लक आहे. हे जसं आहे तसं गोमट काय आहे हे आपण ठरवण्यापेक्षा संतांवरती सोडावं. संत हे आपलं गोमट नक्कीच चांगलं करतील. विठ्ठल परिभाषा वापरतात, गोमटे ते करा माझे. गोमट काय ते तुम्हीच ठरवा. तुमच्या दृष्टीनं काय असतं, रस्त्यावर पडलेला चमचम करणारा काचेचा तुकडा तो घरात आणायचा आणि हा रत्न आहे, मोठा रत्न आहे, हिरा आहे असं आपण ठरवण्यापेक्षा हे एखाद्या रत्न पारखाने ठरवलेलं चांगलं असतं. लक्षात घ्या. तसं आपल्या जीवनातलं गोमट काय आहे हे आपण ठरवण्यापेक्षा ज्ञानोबराय तुकोबराय या संतांना ठरवू देत की यांचं गोमट कशात आहे. त्यांनी एकदा ठरवलं की याच्या जीवनामध्ये हे गोमट आहे, मग ते खरं गोमट आहे. लक्षात घ्या. आणि खरं गोमट शब्दाचा अर्थ काय, जीव ब्रह्मैक्य ज्ञान होणं म्हणजे गोमट होणं. विठ्ठल महाराज म्हणतात, असं गोमटे ते करा माझे. आणि अजून काय, भार ओझे तुम्हासी, मी माझा सगळा भार आणि सगळं ओझ तुम्हाला समर्पित केला. याचा अर्थ असा नाही एकदा गुरु केला की आपण आपला प्रपंच करत सुटायचं, याला भार ओझे तुम्हासी असं म्हणत नाही. याला भार, गुरुला सर्व भावनेने समर्पण जाणं याला म्हणायचं भार ओझे तुम्हासी. लक्षात घ्या. भार, अहंता, ममता, अज्ञानाचं हे सगळे जे दोष आहे ना, हे सगळे समर्पित करणं याला म्हणायचं भार ओझे तुम्हासी. कारण हे गुरुच्या चरणावर समर्पित केल्याशिवाय गोमट हे होऊच शकत नाही. विठ्ठल गोमटे ते करा माझे. आता भार ओझे हा सगळा विस्ताराचा विषय आहे, पण आपली वेळ मात्र आता संपत चालली. अजून 2 चरण बाकी आहेत. म्हणून भार आणि ओझ हे मी तुम्हाला समर्पित केलेलं आहे. आणि अजून हे समर्पित केल्यानंतरही तुमचा काय स्वभाव आहे तो स्वभाव महाराज अभंगाच्या 3ऱ्या Yeah.
इथेच अभंगाचा भावार्थ झाला आहे असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि उरलेल्या काळामध्ये 2 चरणांचा विचार सांगून सेवेला विराम देऊ. विठोबा आता तुम्ही कृपावंत आहात, साधू आहात, संत आहात, जीवलग आहात, गोमटे तुम्ही करणारच आहात. फक्त माझी एकच विनंती आहे, भार आणि ओझ तेवढी फक्त परवानगी द्या. हे हार ज्या प्रेमानं घातले आहे, ज्या श्रद्धेनं घातले आहे, ती श्रद्धा आणि प्रेम हे माझ्या अंतःकरणात मी असं दडवून ठेवलेलं आहे का ते त्याची परिपूर्णता यात किंचितही कधीही कमी होणार नाही. फक्त हे जे बाकीचं आता उपाधी आहे, ही उपाधी फक्त काढावी असं विचार आहे. तुमची परवानगी असेल तर काढतो. देताय का? काय असतं महाराज, कीर्तनकार हे हार जेव्हा गळ्यात पडतात ना, तेव्हा बसणाऱ्यांना असं वाटतं काय 4-4, 5-5 हार, काय काय वैभव आहे. पण या हारातले किडे जेव्हा मानेमध्ये जातात आणि सुरुवात करतात त्यांच्या कार्याला, तेव्हा असं वाटतं सगळं व्हावं पण कीर्तनकार होऊ नये. आता तुम्ही कृपावंत साधू संत चिवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासे. तुकाराम महाराज म्हणतात, गोमट हे तुम्हीच माझ्या जीवनामध्ये करू शकतात. संसार हा दुःखरूप आहे. सगळ्या संतांनी सांगितलं संसार दुःखरूप आहे, पण या संसाराचे 2 गुण आहेत महाराज, बरं का. सगळे संत महात्मे सांगतात या संसार हा दुःखरूप आहे,
या संसारात काही तथ्य नाही, सगळेजण सांगतात. पण या संसाराचे 2 गुण आहेत. काय गुण आहेत? कारण या जगतामध्ये निरुपयोगी अशी एकही वस्तू निर्माण होत नाही. प्रत्येक गोष्टीचा काही ना काही उपयोग आहे. प्रत्येक गोष्टीचा आपण बारकाईने चिंतन करा. मला सांगा, आपल्या हाता पायाच्या बोटाच्या नखाला काय किंमत आहे? काय किंमत नाही. तुमची काय, माझी काय? महाराज असं काय झालं, काय किंमत? काही किंमत नाही. माझे हाताचे पायाचे बोट सगळे तुम्हाला कापून देतो तोळावर, मला पैसे आणून द्या. किती पैसे येतील महाराज? किती पैसे येतील? काही किंमत नाही. नखाला काहीच किंमत नाही. नखाची किंमत केव्हा कळते? जेव्हा पाठीला खाज सुटते तेव्हा नखाची खरी किंमत कळते. बरोबर आहे की नाही? तेव्हा तोपर्यंत काय. तसं संसार हा दुःखरूप आहे गोष्ट खरी, पण संसाराचा पहिला गुण जर कोणता असेल तर आपला परमार्थ किती कडेला गेला आहे हे तपासून बघायचं असेल तर त्याला संसार नावाची कसोटी घासावी लागते. विठ्ठल हा पहिला गुण. आणि संसारामध्ये परमार्थामध्ये कीर्तनामध्ये जे नवरा बायकोचे दृष्टांत पुरवतं ते कोण पुरवतं? आहे का? कीर्तनामध्ये नवरा बायकोचे दृष्टांत आले नाही तर कीर्तन रंगतच. तत्वज्ञान सांगितल्यावर कीर्तन रंगत नसतं बाबा. कोणी सांगितलं? जो कीर्तनकार तत्वज्ञान सांगतो तो या जगतातला सगळ्यात मूर्ख, आणि जो कीर्तनकार सगळ्यात जास्त हसवतो तो या जगातला सगळ्यात विद्वान. हल्लीची परिस्थिती अशी महाराज, परिस्थिती अशी. गुरुवारे महाराज म्हणतात लाखोनी कीर्तनकार निर्माण व्हावे पण अभ्यासपूर्वक निर्माण व्हावे. अभ्यासपूर्वक व्हावे. कीर्तनकाराची आवश्यकता आहे, प्रबोधनाची आवश्यकता आहे, पण अभ्यासपूर्वक प्रबोधनाची आवश्यकता आहे. लक्षात घ्या. अभ्यास करून कीर्तन करावं. कीर्तन करू नये, करावं. प्रत्येकाने कीर्तनकार भरपूर आहे. आजकाल कीर्तनकारांची कमी नाही, श्रोत्यांची कमी आहे. लक्षात घ्या. पावला कीर्तनकार. काय महाराज कीर्तनकार? श्रोते असे तयार पाहिजे का कीर्तनकार हे तू बोलू नको, तू हे चुकीचं आहे, असे श्रोते तयार झाले पाहिजे. लक्षात घ्या. आणि हे श्रोते तेव्हाच तयार होतील जेव्हा कीर्तनकार अध्ययन करून कीर्तन करेल. त्याशिवाय हे घडणार नाही. घडणार नाही. आता तुम्ही कृपावंत साधू संत चिवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. किती वेळ चालवायचा आपल्याला? ते म्हणजे चालू द्या, हरकत नाही, तुम्ही चिंता करू नका. कारण कितीही गोड असलं संगीत चाली, कितीही गोड असलं तरी थोडंसंच खावं, जास्त खाऊ अपचन होतं महाराज. बदामाचा शिरा कितीही चांगला असला खायला, कितीही चांगला असला, तब्येत किती चांगली होत असली, त्याचं प्रमाण आहे की नाही खायला, तो जर जास्त खाल्ला तर वंचिले ते पायापाशी नाही यासी वेगळे. तुकाराम महाराज सांगतात संत हे कोणाचीही वंचना करीत नाही. वंचना करत नाही. वंचना शब्दाचा अर्थ आहे तिरस्कार करत नाही. काय त्याला म्हणतो ना आपण, धसफूस ज्याला म्हणतो आपण, वंचना म्हणजे तिरस्कार. संत महात्मे करत नाही. त्यांच्याकडे तुम्ही कसंही जा ते तुमचं कल्याणच करतील. लक्षात घ्या. अहो ज्ञानोबरायांचं चरित्र तुम्ही पाहिलं, ज्ञानोबरायांना लोकांनी किती त्रास दिला, भरपूर. अहो अन्न मिळवू देऊ नये. ज्ञानोबरायांना अन्न करता माऊलीला वनवन करावी लागावी. जी विश्वाची माऊली आहे त्या माऊलीला अन्न लोकांनी मिळवू देऊ नये. किती छळलं लोकांनी, वाईट टाकलं, काय त्रास दिला. पण तेच ज्ञानोबराय या जगताच्या करता मागताना काय म्हणतात, जो जे वांछेल तो देला हो. आहे का तिरस्काराची भावना? आहे नाही ना. वंचना नाही. ज्यांनी एवढा त्रास दिला त्यांच्या करता जो त्याला जे पाहिजे ते त्याला मिळू दे. लक्षात घ्या. पण हे कधी
तया सत्कर्मी रती वाढो. पहिल्यांदा सत्कर्मामध्ये रती वाढली पाहिजे. हे सगळं अगोदर घडलं पाहिजे, खलत्व बुद्धी गेली पाहिजे, आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग तो जे वांछित तो ते राहावं. तोपर्यंत नाही, लक्षात घ्या, तोपर्यंत नाही. संत काय फुकट देत नाही. खलत्व बुद्धी गेली पाहिजे. पसायदान आपण रोज म्हणतो, रोज, पण पसायदान म्हणत असताना त्याच्या अर्थाकडे आपण दुर्लक्ष करतो. रोज आपण ज्ञानेश्वरीचा पसायदान आपण कसं म्हणतो? ज्ञानेश्वरीचं पारायण झाल्यानंतर वस्त्र गुंडाळ्यापर्यंत वेळ जावा म्हणून म्हणतात ते पसायदान. एवढंच. बाकी आता विश्वात्मक हे काय, कोणा काय घेणं देणं नाही, काय चालू असतं आपलं. अतिपरिचयात अवज्ञा संततगमनात अनादरो भवती. पसायदान, हरिपाठ या वाङ्मयाबद्दल तुमचा आमचा अतिपरिचय झाला. सुभाषितकार म्हणतो इतका परिचय झाला. मलय पर्वतावरती राहणारी भिल्लाची बाई. मलय पर्वतावरती काय असतं महाराज? सगळं चंदन, जिथं जाऊ तिथं चंदन. तो सुभाषितकार असं म्हणतो, त्या मलय पर्वतावरती राहणारी भिल्लाची बाई घरामध्ये इंधन म्हणून सरसकट काय वापरते? सरसकट इंधन म्हणून काय वापरते? चंदन. कशामुळं? अतिपरिचय. मला सांगा, चंदन बघायला मिळतं का महाराज? चंदनाचा गाभा जेव्हा बघायला मिळतो तेव्हा आपण पण इतकं दुर्लभ असणारं चंदन ती बाई घरामध्ये सरसकट इंधन म्हणून वापरते. कशामुळं? अतिपरिचयात अवज्ञा. तसं हरिपाठ, पसायदान याचा तुमचा आमचा इतका अतिपरिचय झाला, इतका अतिपरिचय झाला की त्याच्याविषयी अवज्ञा घडते. वाङ्मयाच्या अर्थाकडं लक्ष न देणं हा त्या वाङ्मयावरचा अनादरच असतो. लक्षात घ्या, अनादरच असतो. म्हणून ज्ञानोबरायांसारखे संत एवढा त्रास देऊनही जो जे वांछित तो ते लाहो, याला म्हणतात वंचना. ते संत महात्मे करत नाही, वंचना करत नाही. तुम्ही त्यांच्याकडे कशाही स्वरूपात जा, कसेही जा, ते तुमची कधीही वंचना. अहो, तो गावबा आपल्या आईला म्हणाला, आई मला फक्त पुरणपोळी खायची. काय खायचं? फक्त पुरणपोळी, मला दुसरं काही खायचं नाही. त्याच्या आई म्हणाले, तुला पुरणपोळी खायची ना, तू काय कर, नाथांच्या घरी जा, रोज पुरणपोळी तिथं, रोज नाथांचा रोज नैवेद्य, पण रोज तुला पुरणपोळी खायची ना, तू रोज तिथं जा, तुला काही कमी, रोज पुरणपोळी खा. तो गावबा नाथ महाराजांच्याकडे गेला. कशा करता? फक्त पुरणपोळी खाण्याकरता. पण पुरणपोळी खाऊन खाऊन नाथ महाराजांनी त्याला इतकं श्रेष्ठ बनवलं की भावार्थ रामायण लिहिण्या इतपत सामर्थ्य त्याला बनवणार. इतका एकरूप की नाथ महाराजांची ओवी कोणती आहे आणि गावबाने लिहिली ओवी कोणती आहे हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. इतकं एकरूप बनवलं. लक्षात घ्या. तेव्हापासून मला असं लक्षात आलं की लोक जेवायलाच का वेळेवर येतात, त्याचं कारण एक आहे. कीर्तनाला गर्दी वाढली, काल्याच्या कीर्तनाला किंवा सांगताच्या कीर्तनाला गर्दी वाढत चालली की समजावं आता जेवणाची वेळ झाली. कशामुळे? कारण लोकांना माहिती आहे का आपल्याला तो अधिकार प्राप्त. गावबा पुरणपोळी खाऊनच, कोणाच्या संतांच्या घरची पुरणपोळी खाऊनच इतका श्रेष्ठ झाला की नाही. मग आपण जे काल्याच्या कीर्तनात महाप्रसादाला किंवा आता जेवण आहे हे त्या संतांची तो प्रसाद खाऊनच आपल्यावरती कृपा होईल आणि आपणही गावबा म्हणा की वंचना करत नाही. आणि त्याच्याकडे जर अधिकाराची प्राप्ती नसेल तर सद्गुरू त्याला तो अधिकार सुद्धा प्राप्त करून देतात. लक्षात घ्या. एखादा तीव्र शिष्य असेल, जिज्ञासू असेल, मुमुक्ष असेल, त्याला गुरु भेटत नसतील, आपणचे देव होय
आपणची देव आणि आपणची गुरु इतका प्रेम व्हावं लक्षात घ्या. इतका प्रेम व्हावं. एखाद्या शिष्याला जर गुरु भेटत नसतील तर तोच देव गुरु रूपाने त्याच्या समोर येतो आणि त्याला उपदेश करतो. त्याची वंचना करत नाही लक्षात घ्या. त्याचा अधिकार पाहत नाही, त्याचं वर्ण पाहत नाही, त्याचं कोणतंही स्वरूप पाहत नाही. फक्त अंतःकरण शुद्ध आहे का एवढंच बघता लक्षात घ्या. कारण परमार्थ क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाचं जर काही असेल तर चित्ताची शुद्धी ही अत्यंत महत्वाची लक्षात घ्या. चित्त शुद्ध ज्याचं नाही त्यानं वरपंग कितीही परमार्थ केला तरी त्या परमार्थाला शून्य किंमत आहे लक्षात घ्या. त्या परमार्थाला किंमत नाही. कमने चित्त करारे निर्मळ जेवणी गोपाल रायते जेवणी गोपाल रायते चित्त करारे निर्मळ जेवणी गोपाल रायते जेवणी गोपाल रायते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. निर्मळ म्हणजे एकदम शुद्ध. हा स्वतः प्रभू रामचंद्रांना उपदेश करत असताना वसिष्ठ काय सांगतात, हे रामा अतोक्तम मया राम. काय सांगतात, हे रामा अरे मी तुला सांगतो, यदि शुद्धे हे चेतसी, ज्या साधकाचं चित्त हे अत्यंत विशुद्ध झालेलं आहे अशाच साधकाच्या चित्तामध्ये एखाद्या महात्म्याने केलेला उपदेशोही प्रसरती तैल बिंदू रिवांभसी. केव्हा, यदि शुद्धे चेतसी. त्याला दृष्टांत दिला, पाण्यावरती जर तुपाचा थेंब टाकला तर तो जागेवर स्थिर राहतो. पाण्यावरती जर तुपाचा थेंब टाकला तो जागेवर, पण त्याच पाण्यावर जर तेलाचा थेंब टाकला तर तो पाण्याचा पृष्ठभाग पूर्ण व्यापून टाकतो. बरोबर आहे की नाही? तसं ज्या साधकाचं चित्त अत्यंत शुद्ध झालेलं आहे, अत्यंत विशुद्ध झालेलं आहे, अशा विशुद्ध झालेल्या चित्ताच्या साधकाच्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंनी जर महावाक्याचा उपदेश केला ना तर तो उपदेश त्याचा पूर्ण शरीरभर पसरतो. पण केव्हा, यदि शुद्धे हे चेतसी. लक्षात घ्या, संतांना एकच म्हणायचं आहे की चित्त शुद्ध करा आणि माझ्याकडे या. चित्ताची शुद्धी अत्यंत महत्वाची आहे लक्षात घ्या. चित्त शुद्ध हे असणं अत्यंत गरजेचं. काय असतं, माणसाला असं वाटतं की बाहेरून फार मालिश केली. गुरुवारे महाराज नेहमी सांगायचे, बाहेरून पांढरे कपडे घालणारा माणूस आतूनही तेवढा पांढरा असतोच असतो असं सांगता येत नाही. म्हणून परमार्थामध्ये बाहेरच्या पांढऱ्याला किंमत नाही, आतल्या पांढऱ्याला किंमत आहे लक्षात घ्या. आत तुमचं चित्त किती विशुद्ध आहे, किती निर्मळ आहे याच्यावरती तुमचा परमार्थाची श्रेष्ठता वा कनिष्ठता ही ठरत असते लक्षात घ्या. संतांचे शब्द इतके सोपे शब्द नाहीत महाराज. संतांच्या शब्दाचा भाव कसा असतं माहिती का, व्यवहारामध्ये खारीक असती. खारीक, त्या खारकेचं बाहेरचं खावं लागतं आणि आतलं, बरोबर आहे हा, बाहेरचं खावं लागतं आणि आतलं टाकावं लागतं. भुईमुगाची शेंग, तिचं बाहेरचं खावं लागतं आणि आतलं, भुईमुगाची शेंग तिचं आतलं खावं लागतं आणि बाहेरचं टाकावं लागतं. बरोबर. म्हणजे व्यवहारामध्ये काही पदार्थ असे आहेत की त्याचं बाहेरचं टाकावं लागतं, आतलं खावं लागतं. काही पदार्थांच्या मधलं आतलं खावं लागतं, बाहेरचं टाकावं लागतं. पण तुमच्या हातावर जर पेढा ठेवला तर आतलं खाल का बाहेरचं बोला, हा ठेवायचाच उशीर. म्हणून संत वाङ्मय हे पेढ्यासारखं आहे. विठ्ठल म्हणून चित्त शुद्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संत सद्गुरू हे उपदेश करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, वंचले ते पायापाशी नाही ह्यासी वेगळे. तुम्ही त्याची वंचना करत नाही, काही करत नाही, त्याचा तिरस्कार करत नाही. फक्त चित्ताची शुद्धी एवढंच फक्त तुम्ही पाहता. आणि चित्ताची शुद्धी होण्याकरता काय केलं पाहिजे, तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, म्हणे सोडिल्या गाठी.
गोमतीत करा माझे दिली मिठी पाया पाय दिली मिठी पाया पायी गोमाजाले करा माझे हे गोमाजाले करा माझे हे मन सोडिल्या गाठी दिली मिठी पाया पाशी हे दिली मिठी पाया पाशी दिली मिठी पाया पाशी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पाया पाशी दिली मिठी पाया पाशी दिली मिठी पाया अशी चाल ऐकल्यावर कोणतीही आणि कशी गाठ असली तरी ती कशी असू द्या. शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे सोडिल्या गाठी. गाठ कोणती कोणती गाठ? गाठ होण्याकरता दोन गोष्टी लागतात. एकाची कधीच गाठ होत नाही. बरोबर आहे? दोन गोष्टी लागतात गाठ होण्याकरता. जसं भांडण होण्याकरता नवरा आणि अरे वा मला वाटलं इथं कोणीतरी वेगळं असेल. घरोघरी मातीच्या चुली महाराज. जसं भांडण होण्याकरता नवरा आणि बायको हे दोन लागतात, तसं गाठ होण्याकरता दोन लागतात. एकाची गाठ की नाही. कोणती गाठ? चित्त आणि अचित या दोन गाठी. ही गाठ अशी पक्की बसली का ती सुटायलाच तयार नाही. आणि ती सुटण्याकरता चिदचित ग्रंथी ज्याला आपण असं म्हणतो, ती ग्रंथी जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत परमार्थाचा बोध होणं शक्यच नाही. विठ्ठल भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. भिद्यते हृदय ग्रंथी. या सगळ्या गाठी या सुटल्या पाहिजे. लक्षात घ्या. या सगळ्या गाठी म्हणजे कोणत्या गाठी? प्रमाणा संभावना, प्रमेया संभावना, विपरीत भावना या ज्या सगळ्या वेदांतातल्या गाठी आहे या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत दिली मिठी हे प्राप्त होणं शक्य नाही. प्रमाणात संभावना. हे जगत खरं आहे का खोटं हा संशय केला पाहिजे ना. जगत खरं का खोटं वाटतं की नाही माणसाला? द्वैत सत्य का अद्वैत सत्य? 11 जण द्वैत सांगतात आणि फक्त शंकराचार्य द्वैत सांगतात. खरं कोणाला म्हणू वाटतं की नाही? काय खरं काय खोटं वाटतं की नाही माणसाला? अहो माणसं प्रपंचात इतके आसक्त झाले. एक माणूस चेहरा पाडून बसला तर म्हटलं काय रे बाबा काय झालं? तो म्हटलं काय नाही, माझ्या बायकोचं डोकं दुखतंय. अरे तुझ्या बायकोचं डोकं दुखतं, तू का चेहरा पाडलास? अरे तुझं आणि तिचं शरीर हे वेगळं आहे ना. इंद्रिय काय आता अध्यास भाषेमध्ये आचार्यांनी हेच सांगितलं आपल्याला. सत्यानृत्य मिथुनी कृत्य अहम इदम मम इदम इति नैसर्गिकोयम लोक व्यवहार. आचार्य म्हणतात हे सगळे शरीराचे धर्म हे आत्म्यावरती अध्यस्त आहेत आणि अधिष्ठान मात्र फक्त आत्मा आहे. नचिकेता काय सांगतो आपल्याला? यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः. या हृदयातल्या चित आणि अचित या गाठी जोपर्यंत सुटत नाही, प्रमाणा संभावना ही जोपर्यंत जात नाही, प्रमेया संभावना ही जोपर्यंत जात नाही, विपरीत भावना ही जोपर्यंत गाठ जात नाही तोपर्यंत दिली मिठी पायाशी हे फल प्राप्त होणं शक्य नाही. पायाला मिठी म्हणजे पाय जाऊन अशी मिठी मारायची असा त्याचा अर्थ नाही. नाही पाय या शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. कारण व्याकरण शास्त्रामध्ये उत्तमानां स्वरूपम ही पाद शब्देन बन्यन्ते अशी त्या शब्दाची व्युत्पत्ती दिलेली आहे. पाय शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. ते म्या पाया पडोनी सोडविले. हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत गाठ जाणं शक्य नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ही गाठ माझी गेली पाहिजे आणि ही गाठ जाणं म्हणजेच जीवनातलं गोमटं होणं आहे. विठ्ठल म्हणून
संत रामचंद्र बाबा घावरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपणही एकच त्यांच्या चरणावर डोकं ठेवून मागायचं आहे की हे गुरुवर्या, हे सद्गुरू राया, आमच्या जीवनामध्ये तुम्ही फक्त आमचं गोमटं करा. गोमटं काय आहे हे आम्ही तुम्हाला शिकवायला आलेलो नाही, तुम्ही कराल ते आमच्या दृष्टीनं आमचं गोमटं आहे. एवढंच त्यांच्या चरणावरती मस्तक टेकवायचं. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत, एवढीच प्रार्थना करायची आहे. झालेल्या सेवेमध्ये जे शास्त्र संवादी आहे ते गुरु परंपरेच आहे, जे शास्त्र विसंवादी आहे ते माझं मला आपण परत द्यावं. या ठिकाणी सेवेचा योग मी संपूर्ण चरित्र त्यांचं 39 पानांचं ते चरित्र त्यांनी छापलं आहे. संत घावरे बाबांचं चरित्र पूर्ण मी वाचलं आणि ते चरित्र वाचल्यानंतर कृपावंत साधू संत जीवलग हे सगळी विशेषणं हे तिथं बसतात. ही सगळी विशेषणं तिथं बसतात आणि त्यांच्या चरित्राचं आणि आमच्या मूळ पुरुषांच्या चरित्राचं बरंचसं साम्य आहे. हा योगायोग असतो, हा योगायोग असतो. त्यांचे पूर्वज हे विठ्ठल भक्तीमध्ये रंगून गेलेले होते आणि आमचेही पूर्वज विठ्ठल भक्तीमध्ये रंगून गेलेले होते. किती रंगून गेले होते? आमच्या पिढीतले पुरुष त्यांची वारी एकदा चुकली म्हणून ते देहांत प्रायश्चित्त करायला निघाले. देहांत प्रायश्चित्त करायला निघाले आणि देहांत प्रायश्चित्त करणार एवढ्यात स्वतः विठ्ठलेश परमात्मा त्यांच्या समोर आले आणि त्यांना दर्शन दिलं. बाबा रे, तू देहांत प्रायश्चित्त करू नको, तुझं दर्शन मला झालं ना, आज तुझ्या नावची एकादशी म्हणून भागवत एकादशी ही तेव्हापासून पडली. तेव्हापासून पडली. आणि त्यांच्याही परंपरेमध्ये विठ्ठल भक्तीमध्ये रंगून गेलेले संपूर्ण परिवार हे सोपं काम नाही. महाराज कांबेकर महाराजांची परंपरा असेल, घावरे महाराजांची परंपरा असेल, या पूर्वीच्या महापुरुषांनी परमार्थाकरता फार कष्ट केले. आत्ताचा परमार्थ फार सोपा महाराज. गाडीत एसी लावलं की कीर्तनकार महाराज कीर्तनाला येतात. कशाचे कष्ट कशाचं काय महाराज. पण या मंडळींनी बैलगाडीने मिळेल त्या साधनांनी अत्यंत प्रतिकूल अवस्थेमध्ये परमार्थ आजपर्यंत टिकवून ठेवला. लक्षात घ्या, यांचं फार मोठं बैल हे परमार्थ यांनी टिकवला म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत ना. ही सगळी त्यांची कृपा आहे. लक्षात घ्या, ही त्यांची कृपा आहे. या त्यांच्या कृपेचं सतत आणि सतत आपण स्मरण ठेवलं पाहिजे. आणि त्या मी सुरुवातीला आपल्याला बोललो की कीर्तन करण्याचा माझा अधिकार नाही, माझी योग्यता नाही. मी काय आपल्याला सांगणार महाराज. कीर्तन कोणी करावं? ज्यानं परमार्थात काही अनुभव घेतले त्याने कीर्तन करावं. आम्हाला ना अनुभव न काही, याने उगाच 2 तास बरोबर करायची काय महाराज, त्याला अर्थ नाही. फक्त मी जो आज इथं उभा आहे तो ज्या परंपरेत ज्या कुळामध्ये माझा जन्म झाला त्या कुळाच्या पुण्यावरती फक्त मी इथं उभा आहे. आमचे जे मूळ पुरुष बाबा भागवत महाराज, त्यांचा ज्यावेळेस जन्म झाला त्या जन्माच्या आधी त्यांचं बाळंतपण करण्याकरता स्वतः विठ्ठल रुक्मिणी 1.5 महिना येऊन तिथं वास्तव्याला होते. 1.5 महिना. प्रत्येक संतांचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. सगळे संत विठोबाला भेटायला वारीच्या निमित्तानं जातात, पण भागवत महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की विठ्ठल रुक्मिणीला जन्माच्या आधी यावं लागलं. त्यांचा अधिकार किती मोठा असेल आपण चिंतन करा. आणि त्या परंपरेचा केवळ आणि केवळ पायिक एक दास्यत्व माझ्या वाट्याला आलं, त्याच्या जोरावर खरं मी इथं उभा आहे. माझं एवढंच पुण्य. मी कीर्तन करावं, काही आपल्याला उपदेश करावा ही माझी योग्यता नाही. आणि आमच्या कुळात अशी संजीवन समाधी आहे, तशीच घावरे बाबांच्या पंजोबांनी संजीवन समाधी घेतली. लक्षात घ्या, संजीवन समाधी घेणं हे सोपं काम नाही. लक्षात घ्या, सम्यक आधार म्हणजे संजीवन समाधी. लक्षात घ्या, जिवंत असताना हा लौकिक अर्थ. पण ज्याच्या दृष्टीनं केवळ आणि केवळ परब्रह्मच समोर आहे, या सगळ्या चित्ताचं सम्यक आधान करणं याला म्हणायचं संजीवन समाधी. लक्षात घ्या, हा त्यांच्याही परंपरेत झाला आणि आमच्याही परंपरेत झाला आणि त्यामुळं हे साम्य मला बघायला मिळालं आणि त्या योगानं ही सेवा माझ्या वाटेला आली. सगळं जे शास्त्र संवादी आहे त्याचा आपण स्वीकार करावा आणि जे विसंवादी आहे ते माझा मला आपण परत द्यावं. या ठिकाणी सेवेला बोलावलं. संपूर्ण परिवाराचा ऋणहित आहे, घावरे महाराजांचं मी ऋणहित आहे. आपण जाताना घावरे महाराजांच्या समाधीला दर्शन घेताना एकच सांगा, ज्यानं 2 तास बडबड केली
ज्याने 2 तास बडबड केली त्याला आयुष्याच्या शेवटी तरी ज्ञानेश्वरीची एखादी ओवी